Today is a very special day. आजचा दिवस फार खास आहे. In fact, this evening is a special evening. उलटपक्षी आजची संध्याकाळ एकदम खास संध्याकाळ आहे. And we have titled this evening as Youth Explosion. आणि यूथ एक्सप्लोजन आजच्या संध्याकाळचं नाव आहे की तारुण्याचा धूमधडाका. Amen. आमेन. But today I was just contemplating on what I should exactly speak to the youth. पण आज ना मी जरा विचार करत बसलो होतो की आता सगळ्या तुम्हा मुला मुलींशी मी काय नेमकं बोलू. Then I decided मग मी ठरवलं I will speak a little bit on things related to marriage. विवाहाविषयीच्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. Maybe the very young of today's gathering, आणि कदाचित अतिशय जे तरुण आहेत आजच्या या जमावात, it may not really be exciting for them, त्यांना अगदी आवेशाने भरलेलं हे वाटायचं नाही. but yet पण तरीही we are all on the path to finding a life partner, at least in the future. आपण भवितव्यामध्ये कधी ना कधी जीवन साथीदार शोधायच्या मार्गात तर आहोतच. आज नाही, उद्या नाही, तर परवा ते तर करायचंच आहे. Now I cannot just speak to a certain section, तर काहीच लोकांशी का मुलांशी फक्त बोलून चालणार नाही. but since this was a very important time and very important issue for certain category of youth, पण ही एक अतिशय महत्त्वाची वेळ आहे आणि तरुण वर्गामधल्या मुला मुलींसाठी एक विशिष्ट हा काळ आहे. I would like to speak on this area. म्हणून मला या विभागावर सुद्धा बोलायला आवडेल, कारण हा पण एक भाग हाताळायला लागतोच. And especially for those youngsters who are on the threshold of finding a life partner. आणि असे खास करून तरुण मुलं मुली की जे जीवन साथीदार शोधायच्या उंबरठ्यावरती आहेत की लग्न करायचंय, विवाह करायचा आहे, पण आम्ही शोधात आहोत. And if they find one and if they miss a step, then it should not ruin their life. आणि समजा तसा मुलगा तशी मुलगी त्यांना सापडली, पण एखादं पाऊल चुकलं तर त्यातून आयुष्याची बर्बादी कुठे होऊ नये. Amen. Amen. And so keeping this in mind, तर हे सगळं मनात ठेवून I'm going to share with you मी काही गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे. what Bible says बायबल काय म्हणतं and what I sense it in my spirit. आणि माझ्या आत्म्यात मला काय जाणवतं. It will be the beginning of a series of things related to marriage. विवाह संबंधीनं ज्या काही गोष्टी असतात त्याची ही एक सुरुवात आहे, एक सिरीज आहे समजा. So again, when we gather together, आणि मग परत जेव्हा आपण एकत्र जमणार आहोत, I will continue with the series पुढच्याच महिन्यामध्ये जमणार आहोत, तेव्हा ही सिरीज मी पुढे नेईन and it will be beneficial to all of you. आणि सगळ्यांना त्यातून फायदा होईल. Amen. आमेन. Praise God. देवाला In धन्यवाद. the end, I'm going to pray for you all अर्थातच अखेरीला तुम्हा सगळ्यांसाठी मी प्रार्थना तर करणारच that आहे God may touch you की देवाने तुम्हाला स्पर्श करावा and use you in this generation. आणि या पिढीमध्ये देवाने तुम्हाला वापरलं जसं त्या पिढीमध्ये देवाने आम्हाला वापरलं. Praise God. आमेन. So finding a life partner, तर जीवन साथीदार शोधणे, finding a life partner. जीवन साथीदार लग्नासाठी शोधणे. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 4 verse 12. उपदेशकाचा 4था अध्याय आणि त्यातलं 12वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Ecclesiastes 4 verse 12. उपदेशक 4:12. And if one prevail against him, two shall withstand him, and the threefold cord is not quickly broken. उपदेशक 4:12. आणि जो एकटाच आहे त्याच्यावर जर कोणी एक प्रबळ झाला तर दोघे त्याला अडवतील आणि तिहेरी दोरी लवकर तुटत नाही. Say, it also speaks about marriage. यामध्ये लग्नाविषयी सुद्धा लिहिलंय बरं का या वचनात. An enemy might be able to defeat one person, एखाद्या शत्रूला एका माणसाला कदाचित हरवता येईल, but two can stand back to back to defend each other. पण दोघं जण बॅक टू बॅक एकमेकांना पाठिंबा देऊ शकतात, एकमेकांसाठी उभे राहू शकतात. But the best is पण अतिउत्तम हे आहे threesome people. तिहेरी दोरी. They are even stronger. तिहेरी दोरी अजून बलवान असते. And what is this threesome cord? आणि ही तिहेरी दोरी काय आहे? They are like a rope एक दोरी आहे ती, that has three parts wrapped together. दोर आहे तो, 3 भाग असलेला दोर किंवा दोरी. When three cords are
entwine together, 3 धागे जेव्हा एकत्र येतात त्याला दोरी म्हणतात. it becomes very strong. आणि ती दोरी किंवा दोर फार बलवान बनतो. Nobody can break that rope. कोणी त्याला सहजासहजी कापू शकत नाही, तोडू शकत नाही. And it can be applied to marriage. आणि even. विवाहामध्ये हे फार चांगल्या रीतीनं वापरलं जाऊ शकतं. The 3 chord speaks about one is the man, next is the woman, third is the Lord Jesus Christ. तिहेरी दोरी म्हणजे एक तर पुरुष, मग स्त्री, मग प्रभू येशू ख्रिस्त, मुलगा, मुलगी आणि प्रभू येशू ख्रिस्त. In a marriage relationship, विवाहाच्या नात्यात Jesus should be the third person. येशू तिसरा व्यक्ती पाहिजेच. Then that marriage becomes successful. मग तो विवाह यशस्वी होतो. In a marriage, it's not just two. विवाहामध्ये फक्त दोघांचं नाहीये. If you want to have a perfect marriage, तुला जर परिपूर्ण विवाह करायचा असेल, Jesus has to be introduced in that wedding, येशूला त्या in that विवाहात marriage. तुला घ्यावंच लागेल. Some only introduce Jesus during wedding काही जण फक्त विवाहा दरम्यान त्या वेडिंगच्या काळामध्ये येशूला घेतात. because they have to get married in a church. कारण की चर्चमध्ये लग्न करायचं असतं, मग तेवढ्या काळासाठी येशूला घेतात. So they say, मग म्हणतात Jesus, come on the wedding day. की येशू आमच्या लग्नाच्या दिवशी ये. After that, त्याच्यानंतर it's just two some people. फक्त आम्ही दोघं. Because there's a difference between wedding and marriage. कारण की लग्न करणं आणि तो विवाह जतन करणं यात फरक आहे. Wedding is one day, एका दिवसाचं लग्न असतं. that great day where you say, I do. तो एक महान ग्रेट दिवस जिथे तुम्ही आय डू एकमेकांना वचन देता. That is called wedding day. त्याला लग्नाचा दिवस म्हणतात. Marriage is lifetime. पण विवाह म्हणजे आयुष्यभरासाठी ते जपायचंय, ते चालवायचंय. You have to have Jesus in the marriage. आणि त्या विवाहामध्ये येशू लागणारच आहे, कारण की ते जर जपायचंय आणि आयुष्यभर पाळायचंय तर ते करायला येशू लागणार आहेत. One can chase 1,000, 1,000ला पळवतो. two can chase 10,000. दोघं 10,000ला पळवतात. What can be said about 3? मग तिघांचं काय सांगावं? If Jesus is there, येशूचं असले number is no limit then. तर मग संख्या काही मर्यादाच नाही ना. A married man एखादा जो विवाहित पुरुष आहे is better. बरा असतो, चांगला असतो. Why? का? Because कारण he has somebody to support. त्याला आधार देणारं कोणीतरी आहे. He has somebody to look forward for support. आणि आधारासाठी तो कुणाकडे तरी बघू शकतो. He has somebody he can support. आणि तोही कुणाला तरी आधार देऊ शकतो, कारण लग्न झालंय, जोडपं आहे, तर तो तिला, ती त्याला, असे आधार होतात. But पण in that, if you want a stronger marriage, you have to introduce Jesus. त्याच्यामध्ये जर तुम्हाला बलवान असा विवाह हवा असेल तर येशूंना तुम्हाला त्यात घ्यायला लागेल. So I'm specially speaking to the youth. तर मी तरुण मुला मुलींची खास करून बोलतोय. I know you are all very wise and educated. मला माहितीये तुम्ही सगळे हुशार आहात, ज्ञानी आहात, शिक्षित आहात. We never had it in our times. आमच्या काळामध्ये असं काही नव्हतं. But today, पण आज it is all this Gen Z generation. आता ही जेनजी जनरेशन म्हणतात, That's what they say it in US. असं युएस मध्ये, And so- अमेरिके असं म्हणतात, ही जनरेशन आत्ताची. I'm from the baby boomer मी generation. बेबी बूमर जनरेशनचा आहे. मी सुद्धा 1960s, 1960चा काळ. like 42 to 64 is called baby boomer time. 42 ते 64. God saved, I'm 66. Hallelujah. Then came the generation X. मग जनरेशन एक्स आली. 1965 to 1980. 65 ते 80. I think so she falls in that Yeah, category. because I'm 1966 born. लावा अंदाज सिस्टरचं वय किती? So she is from generation X. So I'm me- from baby boomer time. हे बेबी बूमर जनरेशनचे आहेत, मी जनरेशन एक्स मधली आहे. Then came generation Y मग जनरेशन वाय, or millennials as मिलेनियल्स. most of you call जसं yourself. तुमच्यातले बरेच जण स्वतःला म्हणतात मिलेनियल्स. Millennials is 1981 to 1996 or something. like that. 81 ते 96 पर्यंत If बहुतेक. you are 25 to 40, then you fall into the millennial period. 25 ते 40 Or मध्ये age. असाल वयाच्या तर तुम्ही मिलेनियल. Then comes the Gen Z, मग जेन झेड 1997 to 2012. 1997 पासून 2012 पर्यंत, That is 9 to 24 years old. म्हणजे 24 वर्षापर्यंतचे, 9 to 24. 9 ते 24 वर्षापर्यंतचे. There is also a generation Y. I mean, there is plenty there. तसं तर खूप आहेत, पिढ्यांनाही नावं दिली. Y1, Y2. Y1, Y2 पिढ्यांनाही नावं दिली But आता.
the Gen Z is the latest, पण जेन झेड लेटेस्ट आहे, the newest of all the lot. अगदी नवीन. That is, I think so most of you fall into आणि that तुमच्यातले category. बरेच जण त्याच्यात सुद्धा पडू शकतात जर 24 आणि 24च्या खाली असाल तर. My daughter falls, I think so, in Gen Z. या 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 Huh? येस येस लक्षणं दिसतातच. जेन झी. ओ या आय एम टेलिंग यू. And that's why our thinking is so different. म्हणून ना विचारधारा वेगळी होते. Your generation, our generation, thinking is so different. तुमची पिढी आमची पिढी विचार जमत नाहीत. What you are seeing is not what we saw, तुम्ही जे पाहिलं ते आम्ही नाही पाहिलं, and what we saw you have never seen. आणि आम्ही जे पाहिलं ते तुम्हाला कधी दिसणारच नाही. Amen. हे की नाही? That time when we used to have that phone, त्या ring phone, त्या काळामध्ये घरात फोन असायचे ना, that was a different phone. वेगळा फोन असायचा, घरोघरी फोन असायचे तेव्हा. हे सेलफोन नव्हते तेव्हा. Now it is so different. आता किती काळ बदललाय. And so I'm going to speak specifically, I think so, to Generation Z, तर Gen Z. जेन झी वर मला Gen Z or Y1, Y1 or Y2, Y1 Y2 ह्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्याशी मी खास करून बोलीन, and to the millennials also. आणि मिलेनियल्स. If you are about 20, 20च्या वर जर तुम्ही असाल, how many are about 20 here? 20च्या वर किती जण आहेत? 20च्या वर Oh, many. बरेच आहेत. How many girls are there who are 18 and above? किती मुली 18 आणि 18च्या वर आहेत? How many men are 20 and above? किती मुलं 20 आणि 20च्या वर आहेत? There are plenty. आहेत. Good. म्हणजे आलायत म्हणजे याच So- वयातले असणार आहात. So if you are about 20, then you are preparing to get settled in life. 20च्या वर असाल तर अर्थातच तुम्ही कुठेतरी आता मलाही सेटल व्हायचं असा विचार करत असणार ना. If not today, आज नाही तरी you'll be hearing talks at least in your home. घरामध्ये अशा गप्पा सुरू होतात ना, एकदा मुलं बाळा 20वर आली की चला आता 2-4 वर्षात लग्नाचंही बघायचं, Amen. असं घरात सुरू होतं. They want to look out for a suitable life partner for you. आणि मग योग्य जीवन साथीदार घरच्या लोकांनाही हवं असतं की कोणीतरी योग्य बघा बाबा आता. But nobody spoke, Pastor, in my home नाही lately. पास्टर, पण माझ्या घरात अजूनपर्यंत अशा काही गप्पा नाहीत. Maybe if not today, tomorrow they will speak. आज नसतील होत, उद्यापासून होतील. Maybe they're not speaking in front of you, but they are speaking definitely आणि behind your back. कदाचित तुमच्या समोर बोलत नसतील पण पाठीमागे नक्कीच बोलत असणार आहेत घरात. But the peak of their conversation will be when you cross 20. पण तुम्ही 20च्या पुढे गेलात ना की मग त्यांचं बोलणं अगदी पराकाष्ठेला जाईल. And when you cross 22, 24, the talks will be louder आणि and more. 22-24 असं तुझं वय झालं की मग ते जोर जोरात बोलायला लागतात. आता 2चे 4 करा, 5 झाला आता असं. Amen. हसलात म्हणजे फसलात हो, पटलेलं आहे. Because at this time you are no more boy and girl, you are man and woman. कारण 22-24 ला आलं की मग घरात पण म्हटलं जातं की अरे तुम्ही काय आता लहान राहिला नाही, तुम्ही मोठे झाला, पुरुष आणि स्त्री, मुलं मुली नाही आता. Amen. You have heard the saying, तुम्ही म्हणणं ऐकलं असेल marriages are made in heaven. की लग्न विवाह स्वर्गात बनले जातात. And so many are relaxing today. त्यामुळे अनेक जण आज आरामात असतात की ऊपर से ही जोड़ी बन के आनी है तो ऊपर ही सब काम करेंगे, हमने करना ही क्या है. But what does it mean? पण याचा अर्थ काय? It simply means याचा अर्थ असा, good marriages, चांगला विवाह they have a divine element in them. त्याच्या मागे एक दैवी घटक असतो त्या चांगल्या विवाहात. And that's why I don't make fun of this statement. आणि म्हणून या विधानाची मी गंमत पण करत नाही. Because कारण- actually the first marriage started in heaven. खरं म्हटलं तर पहिला विवाह स्वर्गातच सुरू झाला Or ना. by the heavenly God. त्या स्वर्गीय देवानेच पहिला विवाह सुरू केला ना. Amen. Amen. It means म्हणजे in between मध्ये कुठेतरी the couple there is something called the spiritual element in that marriage. म्हणजे जोडप्यामध्ये त्या विवाहामध्ये कुठेतरी काहीतरी एक आत्मिक घटक आला. We actually recognize that the marriage institution was started by God himself. आणि आपण तर असंच म्हणतो की विवाहाची संस्था किंवा विवाह नावाची संस्था देवाने स्वतः सुरू केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि आमचा विश्वास आहे. And it is God who ordains the marriage. आणि देवच विवाह नेमतो. Some people say if there is a divine element in every marriage, पण काही जण म्हणतात जर प्रत्येक विवाहामध्ये दैवी घटक आहे why are there so many divorces? तर मग एवढे डिवोर्स किंवा घटस्फोट आज का होतात? Because they think कारण त्यांना असं वाटतं marriage is just the union of the mind and heart. की विवाह म्हणजे फक्त मन आणि हृदय एकत्र येणं आहे. And marriages will flourish if there is compatibility
in only mind and heart. आणि मनात आणि हृदयामध्ये जर दोघांचं जुळत आहे तर मग बस विवाहात तेवढंच लागणार आहे. But that is not always true. पण नेहमी हे खरं नसतं. Because Bible says कारण बायबल म्हणतं a threesome cord is not easily broken. तिहेरी दोरी पटकन तुटत नाही. That means it can be broken, म्हणजे ती तुटली जाऊ शकते, तुटू शकते. not by God, देव नाही तोडणार, but by our mistakes. पण आपल्या स्वतःच्या चुकीमुळे ती दोरी तुटू शकते. But पण the more we cling to God, जेवढं जास्त आपण देवाला धरून राहू that marriage will be strengthened by God. तेवढं त्या विवाहाला देव ताकद देत राहील. Amen. आमेन. And that's why God plays a very important role in our marriage. म्हणून बेटा आपल्या लग्नांमध्ये विवाहामध्ये देवाची भूमिका फार महत्त्वाची आहे. Amen. आमेन. There has to be that triangle. आणि तो त्रिकोण असलाच पाहिजे. And so I'll speak a few pointers to you काही मुद्दे मी याच्यावर तुम्हाला सांगेन. according to the word of God देवाच्या शब्दानुरूपच शब्दातूनच बोलणार and the spirit of God. आणि देवाचा आत्मा चालवेल तसं बोलणार. First point, पहिला मुद्दा, the foremost requirement in regard to marriage. विवाह संबंधीनं अगदी सगळ्यात महत्त्वाची गरज. The foremost requirement in regard to marriage. विवाह संबंधीनं सगळ्यात महत्त्वाचं काय हवं? The first criteria should be तर सगळ्यात महत्त्वाचं असं हवं that the person should be born again. त्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी नवीन जन्म झालेला पाहिजे. You should be born again. तुमचा नवीन जन्म झालेला पाहिजे. You should believe in the Lord Jesus तुम्ही Christ. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवलाच पाहिजे. It's not enough your parents are believers. तुमचे आई वडील बिलीवर आहेत तेवढं पुरेसं नाही. It was even okay when you were small, you didn't really follow the Lord. तुम्ही लहान असताना तुम्ही खरोखर देवामागे चालला नाही तेही ठीक आहे. Because कारण you are sanctified by the prayer of your parents. तेव्हा तुम्ही लहान होता आणि तुम्ही मम्मी डॅडीच्या प्रार्थनेमुळे शुद्ध होत होता. Are you getting me, people? कळतंय ना? You become holy because of your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या प्रार्थनेमुळे लहान असताना पवित्र शुद्ध होत होता तेव्हा तुम्ही लहान होता. But now, आता marriage is a thing विवाह एक अशी गोष्ट आहे that separates you from your parents. जी तुला तुझ्या आई वडिलांपासून वेगळं करते. Bible says, बायबल म्हणतं for this reason a man shall leave his father and mother and cling to his wife. या कारणास्तव एखादा पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या बायकोला जडून राहील. I'm not saying literally, म्हणजे अक्षरशः Separation. सोडून द्यायचं असं मी म्हणत नाही but आई you come वडिलांना. under outside their covering. पण आई वडिलांच्या आवरणाखालून मुलं बाहेर निघतात लग्न केल्यावर You come out of the spiritual covering आणि आत्मिक आवरणाखाली येतात. and you come under the spiritual covering directly under God. आणि तुम्ही आत्मिक आवरणाखाली म्हणजे डायरेक्ट देवाखाली येता. मग See? आमेन. Now you don't have somebody to be over you. You are under God directly. आता तुमच्या डोक्यावर कोणी असायला नकोय. आता तुम्ही डायरेक्टली देवाच्या हाताखाली आलेले आहात कारण समंजस झालेले आहात, लग्न झालेलं So आहे. you are getting now towards that marriage. तर तुम्ही त्या विवाहाकडे समजा आता जाता की विवाह करायचा आहे. The first thing you should do is पहिली गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे know God. देव जाणा. Before knowing God, don't even think of a life partner. देवाला ओळखल्याशिवाय जीवन साथीदारांचे विचार सुद्धा करायचे नाहीत. Before God could bring Adam and Eve together, देवाने आदाम हवेला एकत्र आणण्या अगोदर He introduced Himself to each one of them separately. स्वतःची ओळख देवाने दोघांनाही वेगवेगळी करून दिली. He didn't आदामाला make them together. आदामाला एकट्यात हवेला एकट्यात देवाने दोघांना एकत्र निर्माण केलं नाही. He made Adam, पहिले आदामाला निर्माण केलं, had fellowship with him. आदामाशी सहभागिता साधली. He didn't want Adam to know Eve. देवाची इच्छा नव्हती की पहिला आदामाने हवेला जाणावं. He wanted Adam to know him first. देवाची इच्छा होती पहिलं आदामाने मला ओळखावं. Then I will think of your marriage. मग मी तुझ्या विवाहाचा विचार करीन. Without knowing me, मला जाणल्याशिवाय you should not know Eve. देव म्हणतो तू हवेची ओळख करून घ्यायची नाही, पहिलं मला ओळख. Without knowing me, मला ओळखल्याशिवाय you should not even think of marriage. देव म्हणतो तू विवाहाचा विचार सुद्धा करायचा नाही, पहिलं ओळख येशू कोण आहे. And so God had fellowship with Adam. तर पहिलं देवाने आदामाशी सहभागिता साधली. And once Adam knew God, आणि एकदा आदामाला देव व्यवस्थित कळला, then God put him to sleep, मग देवाने त्याला झोपवलं, removed his rib, त्याची एक फासळी काढली, created a woman. त्यातून एक स्त्री निर्माण केली. Why मुलगी. did God put Adam to sleep? का आदामाला झोपवलं तेव्हा देवाने? So that Eve now will know him. म्हणजे आता हवा एकटी देवाला समजून घेईल, ओळखून घेईल. That she should not know Adam before she knew God. की तिनं आता पहिलं देवाला ओळखून घ्यायचंय, आदामाला नाही, म्हणून आदामाला झोपवलं. Say, she should not get into marriage relationship without getting in relationship with God. तिनं विवाहाच्या नात्यामध्ये देवाला ओळखल्याशिवाय जायचं नाहीये. First is God, पहिलं देव,
Second is your spouse. मग तुमचा जीवन साथीदार नवरा किंवा बायको. That's how God started a marriage. अशा पद्धतीनं देवाने विवाहाची सुरुवात केलेली. That's why Jesus always said it was not so in the beginning. आणि म्हणून येशू म्हणाले ना की प्रारंभी असं नव्हतं. Because they said, कारण ते म्हणाले why Moses said you can divorce your wife for anything. की मोशे का असं म्हणाला की कुठल्याही गोष्टीवर तुम्ही तुमच्या बायकोला घटस्फोट देऊ शकता. You can write a letter of divorce. आणि घटस्फोटाचा कागद तुम्ही तयार करू शकता. Jesus said, येशू म्हणाले it was not so in the beginning. सुरुवातीला असं नव्हतं. But because of the hardness of the heart of the people. पण लोकांच्या हृदयाच्या कडकपणामुळे. That's why we need to go to the book of Genesis. म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकात आपण परत जायचं. The first 2 chapters. पहिले 2 अध्याय उत्पत्ती. And there we can see the first marriage. आणि तिथं आपल्याला पहिला विवाह जो आहे तो दिसून येईल, कळून येईल. And so after God had fellowship with Eve, तर देवाने हवेशी सहभागिता साधल्यानंतर then he brought her to Adam. मग हवेला देवाने आदामाकडे आणली. That's how they could stay together for more than 800 years. अशा रीतीने 800 हून जास्त वर्ष ते एकमेकांसोबत राहिले. Today marriages don't last for 6 months. पण आज काही विवाह असे असतात की 6 महिने पण टिकत नाहीत. But this marriage stood strong for 900 years. पण आदाम आणि हवेचा विवाह 900 हून जास्त वर्ष टिकला. कसा? Amen. आमेन. Because of the presence of God. देवाचा सहवास, त्यात देव होता. So don't even think of giving your heart to someone who is not a believer. तर कोणी मुलगा किंवा मुलगी जर बिलीवर नाहीयेत तर त्यांना आपली हृदय देऊन प्रेमात पडायचं नाही. Don't even go that way. तो रस्ताच धरायचा नाही. आपला Don't तो go. मार्ग नाही, आपला तो पिंड नाही. If you feel he is really wanting to strike a chord with you, तुला जर असं वाटलं की त्या मुलाला खरोखर माझ्यामध्ये काहीतरी रस आहे किंवा त्या मुलीला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे, don't say I will try. असं म्हणू नका त्यांना की मी प्रयत्न करीन बर का. It's not possible. शक्यच नाही जर ते अविश्वासू आहेत तर. काय प्रयत्न करणार आहेस तू? Because God doesn't allow it. कारण देव परवानगीच देत नाही या लग्नाला. दोघे बिलीवर पाहिजेत. You be blunt तुम्ही अगदी बोथटपणे तोंडावर सांगा and let him know आणि कळू दे त्या समोरच्याला किंवा That- समोरचीला he cannot even think that way concerning you. की अशा रीतीनं मी तुझ्याविषयी विचारच करू शकत नाही. लग्नाचा विचार मी तुझ्याविषयी डोक्यात आणू शकत नाही. You can be good friends, हा, मित्र मैत्रीण आपण चांगले राहू. but we cannot enter into marriage पण relationship विवाहात नाही आपण एकत्र जाऊ शकत. because it's a covenant कारण ते relationship. कराराचं नातं आहे. त्यात देव एक लागतो. Amen. वेगवेगळे चालणार नाही. Don't give your heart and then start asking him whether he believes in Jesus. पहिलं त्याला हृदय देऊन टाकायचं, प्रेमात पडायचं आणि मग त्याला विचारायचं तुझा ईश्वर विश्वास आहे का. असं करू नका. That is the wrong way of approach. ती रीत चुकीची आहे. अप्रोच असा नसावा. Because once you give your heart, it's very difficult to take back your heart. कारण एकदा तू हृदय देऊन प्रेमात पडली किंवा पडला की मग ते हृदय परत घेणं अवघड जातं ना रे. Don't see the face and say yes. तोंड बघून होकार देऊ नका. See whether he is really born again. खरोखर त्याचा किंवा तिचा नवीन जन्म झालाय का बघा. प्रभूकडे आलाय का बघा. चर्चला जातो का बघा. नाहीतर रविवारीच भांडण. Say, हे की नाही. don't give your heart and then start pestering him to come to church. हृदय द्यायचं, प्रेमात पडायचं, मग त्याच्या मागे लागून म्हणायचं तू चर्चला चल, तू माझ्या बरोबर चर्चला चल. Because now you cannot help it. Your heart is gone. आता तुझं हृदय दिलं तू त्याला, तू प्रेमात पडली. If he comes, well and good. आला चर्चला तर ठीक आहे. God's great mercy is upon you. म्हणायचं देवाची महान दया तुझ्यावर आहे. But if he doesn't come, पण जर का नाही आला, either you live with a broken heart or you live with him that he may break your heart later. एक तर तुटलेल्या हृदयाने तुला जगावं लागेल, नाहीतर मागावून कधीतरी तो तुझं हृदय तोडणारच आहे. हे हिशोबात घेऊन जगावं लागेल. Are you getting me, my children? कळतंय का माझ्या मुलांनो? Some of you are like my grandchildren. तुमच्यातले काही तर माझ्या नातवंडांच्या वयाचे आहेत. So the first criteria is तर पहिला मुद्दा असा आहे, that girl or that boy should be born again. ती मुलगी किंवा तो मुलगा त्यांचा नवीन जन्म झालेला पाहिजे. The, नवीन जन्म म्हणजे प्रभू येशूकडे ते आलेले पाहिजेत. the second criteria is almost equal to the first. आणि दुसरा मुद्दा पहिल्यासारखाच आहे जवळजवळ. That he should be a church goer. तो चर्चला जाणारा किंवा जाणारी पाहिजे. Otherwise, नाहीतर after marriage, लग्नानंतर you will be coming alone to church. तुम्हाला एकट्याला चर्चला यावं लागेल. Because he doesn't believe in church. कारण तो चर्चवर विश्वासच ठेवत नाही. He only believes in Jesus, not the church. तो फक्त येशूवर विश्वास ठेवतो, चर्चवर नाही. असं कसं आता You हे? need to clear up certain matters. तर काही गोष्टी तुम्ही अगोदरच बोलून घ्या. You need to talk.
बोलायचं talk. बोला हे बाकीकडे बरं चालतं. हा जिथे हवं तिथे उघडतच नाही. Some of them don't even know concerning their spouse. After marriage, they say, I didn't know he was a vegetarian. काहींना माहितीच नसतं. ज्यांच्याशी लग्न करणार असतात त्यांच्याविषयीनं काहीच. लग्नानंतर कळतं अरे बापरे हा मटन चिकन खातच नाही. अरे मग एवढे भेटला तेव्हा काही विचारलं नाही का? Then what did you talk मग बोलला काय? about sun, moon, and stars? काय मला चंद्र सूर्य तारे? Many times, we act over spiritual हो ना. and talk only the Bible, हो. and these things we never talk. अनेक वेळेला आपण जरा जास्तीच आध्यात्मिक बनून बायबलच बोलत राहतो आणि जे बोलायला हवं ते बोलत नाही. आपण जेव्हा भेटतो ना लग्नाच्या पूर्वी तेव्हा हे सगळं बोलायचं ना Amen. की तुमच्या पद्धती काय, तुम्ही खाता काय, तुम्ही राहता कसे, तुमचे लोक कसे. If he doesn't go to church, जर चर्चला येणारा तो निघाला नाही that means he's not giving God the first place. याचा अर्थ तो देवाला पहिलं स्थान देतच नाहीये. Yes, he loves Jesus, हा येशूवर त्याचं प्रेम असेल but if he doesn't come to church, पण दर रविवारी जर चर्चला तो आला नाही it's कधी a आले नाही hard work for you. मग झालं का आता उघड काम. कारण रविवारी तुला तर चर्च पाहिजे And tomorrow, आणि उद्या उठून if God blesses you with children, जर समजा देवाने तुम्हाला मुलाबाळांचा आशीर्वाद दिला will they stay with their father or will the children come to मग church? आता मुलांची पंचायत झाली. आता मुलांनी घरात राहायचं वडिलांबरोबर का चर्चला जायचं आई बरोबर. So don't give your heart right away. तर माझं म्हणणं काय आहे की एकमेकांना बघितल्या क्षणी लगेच अशी हृदय देऊ नका. Find out whether he is a believer. पहिलं शोधा हा बिलीवर आहे का, Find out whether that person goes to church. हा चर्चला जातो का. Then मग? slowly introduce yourself. हळूहळू स्वतःची ओळख करा. Don't tell your whole kundali to him अख्खी कुंडली on सांगायची the गरज first day नाही. itself. पहिल्याच दिवशी सगळी कुंडली सांगायची गरज नाही त्याला. मेरा ना ऐसा था क्या जरूरत है मुझे. Because God forbid if things don't materialize. देव न करो पुढे जाऊन नाही घडून आलं. You have spoken your kundali to 10 हो ना. boys and 10 झालं का girls. 10 मुलांना मग तुझी कुंडली तू बोलून बसलाय, 10 मुलींना तू तुझी कुंडली बोलून बसलाय. मग पुढे सुद्धा मागण्या येणार नाहीत ना राजा. So next time you will say, don't ask me, मग- ask all those fellows I met. मग पुढच्याला तुम्ही काय म्हणाल, मला विचारू नका, ज्यांना ज्यांना मी भेटले त्यांना विचार, सगळ्यांना माझी कुंडली माहिती. Even if that person believes in Jesus, जरी तो व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवत असेल even if that person comes to church, आणि जरी तो व्यक्ती चर्चला येत असेल still don't give your heart. तरी हृदय अशी पटकन देऊ नका. Heart should be the last thing you give. हृदय शेवटी द्यायचं. Last. अगदी शेवटी हृदय द्यायचं. After a few courtships and what you call is a dating, ज्याला तुम्ही डेटिंग म्हणता, once you are very confident, डेटिंग करून कोर्टशिप करून एकदा विश्वास पक्का झाला की मग हृदय द्यायचं. dating also official dating, आणि डेटिंग पण ऑफिशियल असं not लपून unofficial dating. अनऑफिशियल नाही, कायदेशीर डेटिंग. Unofficial dating is called girlfriend and boyfriend meeting. पण जे बेकायदेशीर डेटिंग आहे त्याला मित्रमैत्रीण भेटलं असं म्हटलं जाईल. Dating is official, डेटिंग कायदेशीर पाहिजे. that your official. parents know. कायदेशीर पाहिजे. डेटिंग म्हणजे काय, घरात आई बापांना माहित असलं पाहिजे पोरं बाहेर भेटतायत. And that also at a marriageable age, आणि तेही लग्नाच्या वयात बरं का. not at the age of 14. असं 14, 13 वगैरेला डेटिंग सुरू करायची गरज नाही. होल्ड ऑन मा, देयर स्टिल टाइम डार्लिंग. Are you getting me? कळतंय का. Even if that person comes to church and you are of marriageable age, आणि the जरी- heart should be the last thing you give. जरी तो व्यक्ती चर्चला येत असेल आणि अगदी तू त्याला बघत आहे, अगदी जमतच आहे, पण हृदय शेवटी द्यायचं. Always marry right. आणि योग्य पद्धतीचा विवाह झाला पाहिजे. No, but pastor, he loves me. नाही पास्टर त्याचं माझ्यावर प्रेम आहे. Does he love Christ more than you? येशू ख्रिस्तावर त्याचं तुझ्याहून जास्त प्रेम आहे का. That is vital. ते महत्वाचं आहे. That is important. ते अतिशय महत्वाचं आहे. तुझ्यावर प्रेम आहे ठीक आहे, येशूवर जास्त प्रेम करतो का. If he loves you more than God, देवापेक्षा जास्त जर त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं he will love somebody else more than you. तर तुझ्याहून जास्त तो आणि कोणावर तरी प्रेम करू शकतो नंतरून. आता तू Are you आवडली, getting me? परवाला आणि कोणी आवडायची. But if he loves God first, पण जर देवावर त्याचं पहिलं प्रेम असेल ना you shall be the last. तर तू त्याची एकमेव पहिली आणि शेवटची. की लाईफ बिगिन्स हिअर अँड लाईफ इज गोइंग टू एंड हिअर. Are you getting me, people? कळतं का. How much he loves Jesus is very important. येशूवर त्याचं किती प्रेम आहे ते पहिलं शोधा. Because if he loves you more than God, he will love somebody else more than कारण you. देवापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करायला लागला तर उद्या उठून आणि कोणावर तरी सुद्धा तो जास्त प्रेम करून बसेल. Everything boils down to one thing. सगळं एका गोष्टीवर येतं परत. Does he love God? त्याचं देवावर प्रेम आहे का, त्याला देव आवडतो का, Does he come to church? चर्चला येतो का,
नाही आम्ही चर्च मध्येच भेटलो तरी सुद्धा Sometimes, कधी कधी just because another person is a believer, we close our eyes and get married the next day. तो समोरचा व्यक्ती बिलीवर आहे आणि बिलीवर आहे कळलं की आपण डोळे बंद करून अगदी लगेच लग्न करून टाकतो. It's very wrong. फार चुकीचं आहे हे. Because everyone who comes to church is not a believer. कारण अजून एक सांगतो, प्रत्येक जण जो चर्चला येतो तो बिलीवर नसतो. Some of them may be coming only for matching. काही लोक फक्त मॅचिंग साठीच येत असतील की ये ठीक रहेगा नाही ये ठीक रहेगा. अरे क्या ठीक रहेगा. Because many people love Christians. कारण अनेकांना ख्रिश्चन लोकांवर प्रेम आहे. They are very sober people, very कारण loving people. अनेक जणांचं मत आहे ना, ख्रिश्चन म्हणजे शांतता प्रिय समाज. ख्रिश्चन लोक फार चांगली असतात. आपण जावई किंवा सून ख्रिश्चनच आणू. Yes, some का can do that. राग काढायचा आहे का सगळा. Like it's like God said, जसं देव बोलला ना these two are the greatest commandments. की या दोन सगळ्यात मोठ्या आज्ञा आहेत. What are those two commandments? काय सगळ्यात मोठ्या आज्ञा. Love God देवावर प्रेम कर and love your neighbor आणि as yourself. शेजाऱ्यावर स्वतःवर प्रेम करतेस. तुला तू जेवढी आवडते तेवढा तुला देव आवडायला हवा. First is God, पहिलं देव, second is your neighbor. दुसरा तुझा शेजारी. Because if you don't love God, कारण जर तू देवावर प्रेम केलं नाही you cannot love your neighbor. तर तुला तुझ्या शेजाऱ्यावर प्रेम करताच येणार नाही. That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. Jesus didn't say love your neighbor and then love your God. येशू असं नाही म्हणाले की पहिलं तुझ्या शेजाऱ्यावर प्रेम कर मग देवावर प्रेम कर. No. नाही. You cannot truly love your neighbor unless you have the love of God in you. तुझ्यामध्ये जोर देवाचं प्रेम येत नाही तुला खरोखर तुझ्या शेजाऱ्यावर प्रेम करता येणार नाहीये. If I love my wife, जर माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे it's because the love of God has been poured into my heart. त्याचं कारण असं की देवाचं प्रेम माझ्या हृदयामध्ये ओतलेलं आहे That keeps us bound. आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहतो. It's not the natural love. नैसर्गिक प्रेमाने आमची जोडी टिकून नाहीये It's not just beauty love. आणि केवळ सौंदर्यातलं हे प्रेम नाहीये. It is God's love. हे देवाचं प्रेम आहे And because it is God's love, आणि हे देवाचं प्रेम असल्यामुळे Jesus could love mankind for more than 2000 years. येशू मनुष्य जातीवर 2000हून जास्त वर्षापूर्वीपासून प्रेम करू शकले. Yes. That Jesus who loved us and died on the cross loves us the same even today after 2000 years. जे येशू आपल्यासाठी या भूतलावर आले आपल्यासाठी वधस्तंभी मेले आपल्यावर ज्यांनी प्रेम केलं 2000 वर्षांनंतर आजही त्याच येशूंचं आपल्यावर तेवढंच प्रेम आहे. This is agape love. आणि अगापे प्रेम म्हणतात And त्याला. this strong love has been poured into our heart. आणि हे अगापे खंबीर बळकट प्रेम आपल्या हृदयात त्यांनीच ओतलंय. And with that kind of love, I love my spouse. आणि त्या पद्धतीच्या प्रेमानं माझ्या बायकोवर मी प्रेम करतो. That is the confidence we have. हा विश्वास आहे आपल्यात. Amen. आमेन. Even so, तसं loving God देवावर प्रेम करणं and coming to church, चर्चला येणं they are strong foundations on which you can at least think of marriage. हा खंबीर पाया असतो की ज्या पायावर आधारभूत तुम्ही विवाहाचा विचार तरी करू शकता. Not giving your heart, but think on म्हणजे marriage. अशी हृदय देऊन बसले असं नाही तर विवाहाचा विचार करू शकता की येस वी कॅन थिंक अपॉन इट. Yes. Oh, this person is coming to church. I think so. I need to think about this. की हा व्यक्ती चर्चला येतो मी बघतीये आणि विचार केला जाऊ शकतो बरं का. You cannot say I love you unless you know the ABC of agape love. अगापे प्रेमाची एबीसीडी माहित नाही आणि मग तू म्हणायचं आय लव्ह यू तोवर आय लव्ह यू म्हणायचंच नाही. God is the author of love. देव प्रेमाचा लेखक आहे. And if you don't have relationship with the author of love, आणि प्रेमाच्या लेखकावर जर तुझं प्रेम नसेल you don't know what agape love is. तर तुला कळणारच नाही ना अगापे प्रेम काय आहे. The worldly people say I love you. जगी लोकही म्हणतात आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे. After marriage I hate you. आणि मग विवाहानंतर आय हेट यू मला तू अजिबातच आवडत नाही. For the worldly, जगातल्या लोकांसाठी that term love is used for anything and प्रेम everything. माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव्ह यू ते कशासाठी कधीही बोलतात. They say I love you my wife, I love you my dog, I love you my cat. माझं बायकोवर प्रेम आहे कुत्र्यावर प्रेम आहे मांजरीवर प्रेम आहे. Same kind of love. त्याच पद्धतीचं प्रेम. Because they don't know the purity of love. कारण प्रेमातली शुद्धताच त्यांना माहित नाही हो. They don't know the essence of love. प्रेमातला सार कुठं माहितीये त्यांना. That's why please marry right. म्हणून ना प्लीज विनंती आहे लग्न करताना योग्य व्यक्तींशी करा. At least if not for yourself, स्वतःसाठी नाही but later on for those children who will be born. कमीत कमी तुमच्यातनं जी मुलं जन्माला येणार आहेत त्या मुलांसाठी तरी. At least those children should be born again. त्या मुलांचा तरी नवीन जन्म व्हायला हवा.
When you both are born again, there are more chances that they will also turn up like you. तुम्हा दोघांचा नवीन जन्म झालेला असेल, तुम्ही दोघे येशूवर विश्वास ठेवत असाल, तर तुमची होणारी मुलं सुद्धा येशूवरच विश्वास ठेवणार आहेत, है ना? If you marry an unbeliever, you are selfish. तुम्ही जर अविश्वासू मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलं तर तुम्ही स्वार्थी आहात. Amen. आमेन. Do you know, माहिती तुम्हाला, when you marry an unbeliever, तुम्ही जेव्हा अविश्वासू मुलाशी किंवा मुलीशी लग्न करता, how many lives you are putting at risk? किती जीवन तुम्ही धोक्यात घालताय माहितीये? Not only your own life, फक्त स्वतःचं जीवन धोक्यात घालतीये एवढंच नाही, but even tomorrow when you have children, their lives, उद्या उठून तुम्हाला मुलं झाली की त्या मुलांची जीवन पण तुम्ही धोक्यात घातली, even the grandchildren. आणि नातवंडांची सुद्धा जीवन धोक्यात घातली. Yes. If one person comes to the Lord एक व्यक्ती जर प्रभूकडे आला and the other person also is in the Lord, आणि दुसराही प्रभूत आहे and both become believers, आणि दोघे बिलीवर झाले, both get married, दोघांनी विवाह केला, their children will grow under the covering of you, त्यांची होणारी मुलं तुमच्याच आवरणाखाली वाढणार they will become believers. आणि मग बिलीवरच होणार. प्रश्नच येत Their नाही ना. grandchildren will become believers. त्यांची नातवंड पण बिलीवरच Your होणार, great grandchildren will become believers. पतवंड सुद्धा बिलीवरच होणार. कारण दुसरा प्रश्नच नाही ना काही. Because कारण you made the first right move in your life. तुम्ही पहिला सूर बरोबर लावला म्हणून पुढचे सगळे बरोबर लागणार आहेत. पण तुझा जर पहिला सूर चुकला ना बेटा आयुष्याचा, तर गाडी नीट चालणार नाही या पुढे. D.L. Moody once said, D.L. मूडी एकदा म्हणाले, great evangelist, मोठे सुवार्थिक होते ते, he used to go on the streets and on Sundays, and if he sees any children playing on the roads, he would pick them up and bring them in the Sunday school. ते काय करायचे, रविवारी ना रस्त्यावर जायचे आणि रस्त्यावर कोणी मुलं त्यांना खेळताना वगैरे दिसली ना की त्यांना धरून सगळ्यांना संडे स्कूलला घेऊन यायचे. You know, some of those poor children, काही गरीब मुलं they used to be playing on Sundays. समजा रविवारी खेळतायत बाहेर, He used to pick them up, त्यांना उचलून आणणार bring them to church. चर्चला. संडे In England, I'm talking about. इंग्लंडमध्ये One day, एके दिवशी he saw a young girl एक तरुण मुलगी, लहान मुलगी त्यांनी पाहिली, playing outside. बाहेर खेळत होती. He went after her. तिच्या मागे ते गेले. Now, all these children knew when Moody comes, you have to run away. आणि तोपर्यंत सगळ्या मुलांना कळलेलं होतं की हे आले ना की आपण पळून जायचं, कारण हे धरून चर्चलाच नेतात. And so she saw him, she started running. तर ती मुलगी लागली पळायला त्यांना बघून. He also started running after ते her. पण तिच्या मागे पळायला लागले. She went into some gully and into some corners. ती गेली कुठल्या तरी गल्लीत वळली. He went after ते her. पण गेले त्या गल्लीत. Then she entered a door. मग ती एका दारात आत गेली. He also entered the तेही door. आत गेले. Then she went up the stairs. मग वर गेली ती. He also went up. हेही वर गेले. And then he entered a room. मग एका खोलीत गेले. She was not there. तर बघितलं तर ती तिथे नव्हती. Then he thought maybe she's hiding under the bed. मग त्यांना वाटलं कुठे कॉट Under the खाली cot. वगैरे कॉट खाली वगैरे लपली असेल. And sure enough, she was hiding there. आणि नक्की कॉट खाली लपलेली होती. And he pulled her out. आणि डीएल मुडींनी तिला बाहेर खेचून काढली. He said, when I was pulling her out, आणि म्हणाले, मी ह्या मुलीला बाहेर खेचताना I was pulling out generations of believers. विश्वासू लोकांची पिढी मी बाहेर खेचली. कॉट खालून तिला खेचताना डीएल मुडी म्हणाले, एकटी नाही, तुझ्यापासून येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्या आज या कॉट खालून खेचल्या बेटा. Praise God. आमेन. See? So you don't know how many people you are affecting. तर तुला माहित नाही रे, तुला कळत नाही तुझा प्रभाव किती लोकांवर पडतोय, तुला नाही माहित. Yes, they have to fight a lot to get to the truth. हा, अर्थात सत्याकडे यायला अनेकांना झटावं तर लागतंच. But God alone knows पण देवाला एकट्याला ठाऊक आहे how many will really make hell because of your one wrong decision. तुमच्या एका चुकीच्या निर्णयाने किती लोक नरकात जाणार. देव जाणतो तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक लोक नरकात जाऊ शकतात बेटा. I'm saying this with a lot of concern in my heart. माझ्या हृदयामध्ये भयंकर ओझं आणि काळजी घेऊन मी तुमच्याशी बोलतोय. Who will want their own children to go to hell? कोणाची इच्छा असेल की आमची स्वतःची मुलं नरकात जावीत. But we should make the right पण decision. आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. That's why I said don't give your heart right away. म्हणून मी म्हणालो ना की लगेच हृदय नका देऊन बसू. As it is, एक तर when believers marry, बिलीवर मुलं मुली जेव्हा लग्न करतात, it is difficult to make our children to know the truth. एक तर आपल्या मुलांना सत्य समजावणं अवघड आहे. How much more it will be hard if your spouse is an unbeliever. आणि मग तुमचे जीवन साथीदार जर अविश्वासू असले तर मग किती अवघड जाईल ना. It will require lot of prayer, मग खूप प्रार्थना लागणार lot of counseling आणि खूप सल्ला मसलत करायला लागणार to make that Timothy a believer. त्या तिमोथीला बिलीवर करायला. How much
they had to work on Timothy. किती त्या तिमतीवर काम करावं लागलं माहित The आहे? mother and grandmother had to work. तिमतीची आई आणि तिमतीची आजी दोघींना त्या तिमतीवर एवढी मेहनत घ्यावी लागली त्याला बिलीवर करायला. Eunice and Louis, युनिस आणि लुईस दोघींची नावं. they had to work a lot त्याच्या आईला त्याच्या आजीला खूप मेहनत घ्यावी लागली तिमतीवर. because कारण this lady got married to a Gentile. हिनं काय केलं? एका परराष्ट्रीय पुरुषाशी लग्न केलं. And he was not permitting Timothy to follow the Lord. आणि मग हे वडील तिमतीला प्रभू मागे चालायची परवानगी देईनात. But they worked very hard on him. पण खूप मेहनत घेतली आईनी. And after he came, आणि तो आल्यावर they handed him over to Paul. पॉलच्या हातात आईनी तिमतीला देऊन टाकलं. द सेफेस्ट प्लेस. Once you hand over somebody in Paul's hand, आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला पॉल सारख्या माणसाच्या हातात जर तुम्ही दिलं, that person has to turn out to be a pastor only. संपलं. पुढे जाऊन तो पास्टरच होणार. पास्टरच होणार तो पुढे जाऊन. Amen. पॉलच्या हातात तुम्ही मुलगा देताय तर तिमती तर पास्टरच होणार होता. So Paul reminds Timothy तर पॉल तिमतीला आठवण करून देतो. from childhood, बालपणापासून your mother and your grandmother worked much on you. तुझ्या आईनं आणि तुझ्या आजीनं तुझ्यावर तू प्रभूत यावं म्हणून फार मेहनत घेतली. तिमती विसरू नको. The only reason was because I made a mistake in marrying a Gentile. एकच कारण की मी परराष्ट्रीय पुरुषाशी लग्न केलं, म्हणजे अविश्वासू माणसाशी मी लग्न केलं म्हणून असं झालं. But I will do my wrong right by seeing that you come to the पण मी Lord. चुकलेलं सरळ करीन. तुला चर्चला आणून मी तुझी जबाबदारी घेईन. Amen. आमेन. If you don't think of yourself, तुम्ही जर स्वतःचा विचार केला नाही, at least think of those little children. कमीत कमी ती लहान मुलं जी होणार आहेत त्यांचा विचार करा. Think of the life they will have if they have Jesus with them. त्यांच्याकडे येशू असतील तर त्या लेकरांचं जीवन किती चांगलं होणार हा विचार करा. I personally know of a very young girl मला स्वतःला एक तरुण मुलगी माहित आहे. who at the age of 15, 15 वर्षाची असताना she had high blood pressure तिचा रक्तदाब वाढला, उच्च रक्तदाब. because कारण she used to do too much of thinking and worrying. खूप विचार करायची, खूप काळजी करायची. Why? का? Constant fights in the home. सारखं घरामध्ये तिच्या भांडणं व्हायची. Father and mother used to fight every day. आई वडील रोज भांडायचे, रोज. And she was always sick. आणि मग ती सारखी आजारी पडायची. How can darkness and light dwell together? अंधार आणि प्रकाश एकत्र कसा राहणार मला सांगा. How can Dagon and Ark of the Covenant stay together? दागोन मूर्ती आणि कराराचा कोश एकत्र कसे राहणार. Marry someone whom your parents will be proud of. अशा कुणाशी तरी विवाह करा की ज्या व्यक्तीचा तुमच्या आई वडिलांना पण अभिमान असेल. Yes. You know, Rebecca's heart broke. Bible says. रबेकाचं हृदय तुटलं बायबल म्हणतं. She was she had lots of pain खूप वेदना झाल्या तिला. because her son Esau got married to an unbeliever. कारण तिचा मुलगा एसाव त्याने अविश्वासू मुलीशी लग्न केलं. And Bible says it was a pain for Rebecca. आणि बायबल म्हणतं आईला म्हणजे रबेकाला वेदना झाल्या की यांनी काय केलं. Yes. When you marry an unbeliever, it's तुम्ही a जेव्हा pain for your parents. अविश्वासू मुला मुलीशी लग्न करता तुमच्या बिलीवर आई वडिलांना यातना होतात. Marry someone your children will be proud to call their dad. अशा कुणाशी तरी विवाह करा की पुढे जाऊन तुमच्या मुलांना त्याला डॅडी म्हणायचा अभिमान वाटावा. Yes. And maybe God placed the burden in my heart for someone here this night. आणि कदाचित आज रात्री देवानी कुणासाठी तरी माझ्या हृदयात आज ओझं घातलंय. Maybe you are getting into it and by listening to me you will come out of it. कदाचित ह्या सगळ्यात तू पडणार होतास पण माझं ऐकून तू त्यातनं बाहेर पडणार आहेस. Because if the man is the head of the house, कारण पुरुष जो घरप्रमुख आहे he will lead you and you have to go. तर पुरुष तुला चालवणार आणि तुला जावं लागणार. If a driver is driving the car, ड्रायव्हर जर गाडी चालवतो, if the driver is the father, ड्रायव्हर जर वडील आहेत and if he is driving the car, आणि ते गाडी चालवतायत and the whole family is seated in the आणि car, पूर्ण कुटुंब गाडीत बसलंय, the wheel is in his hands. तर ते स्टिअरिंग व्हील त्याच्या हातात आहे. And if he doesn't know the way, आणि त्याला जर रस्ता माहित नसेल and you know the way, पण तुला माहित आहे रस्ता, but since he is driving, पाहता
ते ड्रायव्हिंग करतायत, he will take you to the wrong route. तर ते तर तुम्हाला चुकीच्या रस्त्यावरच नेणार आहेत. The whole family has to go in the wrong route. म्हणजे पूर्ण कुटुंबाला चुकीच्या रस्त्यावर आता जावं लागणार. Do you think he will lead you right? No. तुम्हाला असं वाटतं की ते तुम्हाला योग्य रस्त्याने नेणार? त्यांना रस्ता माहितीच नाही. Do you think he will drive you to heaven? आणि स्वर्गात नेणार का ते तुम्हाला? No. नाही. Because man is the head of the house. कारण पुरुष घर प्रमुख आहे. So that man has to know God. तर तो जो पुरुष आहे, तो जो मुलगा आहे, त्याला प्रभू येशू माहिती असलेच पाहिजे. And every time he takes off road, आणि मग ज्या दर वेळेला तो रस्त्यावर येईल, गाडी चालवेल, if he's taking off road, आणि समजा गाडी काही रस्ता चुकला, you have to take hold of the steering तुम्ही हात द्यायचा and put him back on the track. आणि त्याला परत रुळावर आणायचं. We do it even with believer husbands. विश्वासू नवऱ्यांशी सुद्धा आपण असं करतो. What will happen if he's an unbeliever? He will not listen to you. अविश्वासू असेल तर तो तुझा ऐकणारच नाहीये ना. You are worried about your children. They should not veer off into some other direction. मग तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी व्हायला लागते की आता माझी मुलं चुकीच्या रस्त्याला जायला नको. But it puts a lot of strain on you. आणि मग दडपण येतं ना, किती All that tension. love vanishes in the air आणि सगळं प्रेम कुठेतरी हवेत निघून जातं. when you face reality. वास्तविकतेला तोंड द्यायला लागलो ना की असं होतं. The first honeymoon period will be lovely. पहिला मधुचंद्राचा काळ चांगलाच असतो, After children come, पण मुलं बाळ झाली it becomes a headache. की जरा एक डोकेदुखी होते रे. Your faith is different. His faith is different. कधी समजा त्याचा विश्वास वेगळा आहे, तुझा विश्वास वेगळा आहे, तू चर्चला जाते पण तो काही येत नाही. You have to hidingly come. मग लपून छपून यावं लागतं, Hidingly bring the लपून छपून children. मुलांना आणावं लागतं, Hidingly preach the gospel. लपून छपून सुवार्ता Hide your सांगायला लागते, Bible. लपून छपून बायबल. All the joy is gone. मग सगळा आनंद जातो ना. तर It's तुम्हाला not अजून just वेळ for आहे. 1 month. It is lifetime. आणि हे महिनाभराचं नाही ना रे, आयुष्यभराचं आहे ना हे. It's lifetime. आयुष्यभराचं लग्न आहे ना, महिन्याभराचं नाही ना. आणि तुमच्याकडे अजून वेळ आहे म्हणून मी शिकवतोय की करायच्या आधी विचार करा, Yes. केल्यावर विचार करायचा नाही. But pastor is a very loving person. He submits to me. नाही पास्टर फार प्रेमळ आहे, तो माझं सगळं ऐकतो. Does he submit to you? तुझं सगळं ऐकतो, तुला शरण आलाय. Oh, he loves me. माझ्यावर प्रेम आहे त्याचं. But is his love Ephesians 5:22? पण इफिस 5:22 मधलं त्याचं प्रेम आहे का? No. नाही. He may say he loves you, तो म्हणेल कदाचित त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, but he's an unbeliever. पण तो समजा अविश्वासू He आहे. doesn't carry the love of Ephesians 5. तर इफिस 5व्या अध्यायात जे प्रेम लिहिलंय ते त्याच्यात नाहीच आहे, कारण तो अविश्वासू आहे. What does it say? काय Come on. लिहिलंय इफिस 5:22 मध्ये उघडा. इफिस क्रास पत्र 5वा अध्याय 22वे वचन काढा. Wives, submit to your own husbands as to the Lord. इफिस 5:22 No, 25, sorry. 25. Husbands, love your wives. नवऱ्यांनो आपल्या पत्नीवर प्रेम करा. So he says, तर तो म्हणतो I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. But पण the Bible says, बायबल म्हणतंय just as Christ also loved the church and he gave himself for her. नवऱ्यांनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आहे तशी तुम्ही आपल्या बायकोवर प्रीती करा. He cannot love that kind of love because he does not have Christ's love in पण him. त्या पद्धतीचं प्रेम तो तुझ्यावर करू शकणार नाही, कारण की त्याच्यामध्ये येशू नाहीच आहे. येशूंनी चर्चवर जसं प्रेम Yes. केलं तसं नवऱ्याने बायकोवर प्रेम करावं असं या वाक्याचा अर्थ आहे. आता त्या मुलात येशूच नाहीयेत, तो तसं प्रेम तुझ्यावर कसं करणार? Are you getting me? कळतंय So का? his love is a natural love. म्हणजे काय? म्हणजे असं की त्याचं प्रेम नैसर्गिक आहे. Your love is agape love. तुझा अगाप आहे कारण तू प्रभूत आलेली आहे. Are you getting me, people? कळतं का? So all that kind of miracles can be seen before marriage. तर हे सगळे असले चमत्कार लग्ना अगोदर आपल्याला पाहायला मिळतात. Some of them will be ready to do anything for you. काही जण तर तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतील. But whether it will remain so after marriage is doubtful. पण लग्नानंतर ते तसंच राहणार आहे का? ती एक शंका असते ना डोक्यात. No, but pastor, you don't know. He was an unbeliever, but later on I brought him to the church. He became a believer. पास्टर तुम्हाला माहित नाही, तो अविश्वासू होता, पण मी लग्न केलं आणि नंतरून तो चर्चला आला. It can be 1 in 1 lakh. लाखात एखादी केस अशी असू शकते.
लाखात एक. And are you going to experiment on your marriage? आणि तू स्वतःवर प्रयोग करणार आहेस का? हा प्रयोग स्वतःवर करायचं ठरवलंय का की अविश्वासूशी लग्न करून बघते, देखते आया तो आया, नाही तो नाही? You have to be sure. खात्री पाहिजे. Marry someone who submits to God. अशा कोणाशी तरी लग्न कर जे देवा अधीन आहेत, Because He will treat you rightly. कारण तो तुला मग योग्य रीतीनं वागवेल. Even if not for something else, but at least because of the love of God which is there in Him. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रभूचं प्रेम आहे त्या प्रेमाखातर तरी तो तुला नीटच वागवणार. Even if He doesn't love you, He will love you because God's love is in Him. आणि जरी त्याचं तुझ्यावर प्रेम नसलं तरी देवाचं प्रेम त्याच्यात असल्यामुळे तो तुझ्यावर प्रेम करणारच. And because He loves God, He will love you. त्याचं देवावर प्रेम असल्यामुळे तुझ्यावर तो प्रेम करणारच आहे. Because He has the fear of God, He will love you. देवाचं भय त्याच्यात आहे त्यामुळे तो तुझ्यावर प्रेम करणारच आहे. He won't like to hurt you त्याला आवडणार नाही तुला काही इजा झाली, तुला वाईट वाटेल असं काही केलं तर त्याला नाही आवडणार. because He knows कारण त्याला माहित आहे my prayers will not be answered. माझ्या प्रार्थनेला उत्तरच मिळणार नाही. If you carry iniquity in your heart, God will not hear. आपल्या हृदयामध्ये असं पाप घेऊन जर आपण राहिलो तर देव आपला ऐकणार नाही. And He is afraid आणि मग भीती असते ना ती एक, because I am accountable to God. कारण मला देवाला हिशोब द्यायचा आहे, ते पण एक भय असतं ना. It's not always love that I really want to please my wife. म्हणजे नेहमी ते प्रेम नव्हे की जिथे मला फक्त माझ्या बायकोला खुश ठेवायचं, बायकोला It's खुश not just ठेवायचं. love. फक्त तेवढं प्रेम नाही. There are times कधी कधी I know I'm responsible for her. मला माहित असतं आणि माहिती असायला पाहिजे की माझ्यावर तिची जबाबदारी आहे. I'm accountable to God for her. मी देवाला हिशोब देणं आहे तिच्यासाठी. Tomorrow I have to stand before God. उद्या मला देवासमोर उभं राहायचंय. And at least with that fear of God, I will flow correctly आणि at कमीत कमी times. देवाच्या भयानं मग कधी काही बिनसलं तरी एकत्र राहणारच. Immediately I will ask for forgiveness. लगेच क्षमा मागणार. Are you getting me? कळतंय ना How it works? कसं काम होतं. प्रभू असला की अशी कामं होतात, प्रभू नसला की सगळाच उजेड. Even it will not for your sake, it's for God's sake you do many आणि things. स्वतः खातर नाही तर देवा खातर तरी मग तुम्ही सगळं करता. Because Bible says कारण बायबल म्हणतं she's the wife of your covenant. ती कराराची बायको आहे तुझी. Amen. आमेन. ती तुझी कराराची बायको आहे. So check that relationship very well. तर ते नातं नीट तपासा Does it please God? की देव ह्यात प्रसन्न आहे का. You need to check that relationship very तपासा well. ते नातं नीट तपासा. What I am doing, can my God be glorified in this? मी जे करतोय या देवाला गौरव मिळणार आहे का. Check on his prayer life. तो प्रार्थना करतो का तपासा. Sometimes people carry a tag of a Christian just because they want to get married. कधी कधी लोकांना लग्न करायचं म्हणून स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेतात. I know one lady, मला एक स्त्री ठाऊक आहे, poor thing, she was a good lady. बिचारी चांगली होती, She wanted to get married तिला लग्न करायचं होतं. and she thought, तिला वाटलं, because she had seen me, तिने मला पाहिलं, and she thought, तिला वाटलं every South Indian is a mighty man of God. प्रत्येक साऊथ इंडियन माणूस देवाचा महान सेवक असतो असं तिला मला बघून वाटलं. का मला माहित नाही. And so she got married to a South Indian. तर तिने साऊथ इंडियन माणसाशी लग्न केलं. But he harassed her life, पण त्या माणसाने तिला फार छळलं left her for somebody else. आणि कोणासाठी तरी तिला सोडून गेला. So don't see me and say all South Indians are mighty men and Elijah and तर Elisha. मला बघून असे पण तर्क काढू नका की प्रत्येक दक्षिण भारतीय आणि साऊथ इंडियन माणूस एलिया आणि अलिशाच असतात, असं काही नाही. And so I will not marry a Maharashtrian. तर मी महाराष्ट्रीयन माणसाशी लग्न नाही करणार, No. असं नाहीये. Anybody who is touched by God, ज्या कुणाला देवाचा स्पर्श होतो he is worthy of marrying. तो आहे त्या लग्नास तो योग. आपण जातपात बघत नाही, आपण प्रभू बघतो. Yes. असं पाहिजे. Are you आपण getting? जात पात भेद भाव श्रीमंती गरिबी बघत नाही, प्रभू बघतो आणि निर्णय घेतो. Because you may be a praying woman. कारण तुम्ही प्रार्थना करणारी मुलगी असाल And if he's not a praying man, आणि what will समजा happen? तो प्रार्थना करणारा नाही निघाला तर मग तुला अवघड जाईल. Don't say, oh, if he doesn't pray, it's okay. If he doesn't come to church, okay. That असं tomorrow म्हणू you will नका. say it is okay if he doesn't believe in Jesus also. तुम्ही असं म्हणू नका, अरे चर्चला येत नाही चालतंय, बायबल वाचत नाही चालतंय, प्रार्थना करत नाही चालतंय. मग उद्या उठून तुम्ही म्हणाल त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही तरी चालतंय. मग सगळंच चालतंय तर बिलीवर केलाच कशाला मग. मग तर पहिलाही करणार.
No, I'm complimenting him. I will cover him up. नाही नाही नाही, मी त्याला कव्हर करते, बरोबर It करते. doesn't work that way. असं नाही होत बेटा. Doesn't work that way. आयुष्य खेळ नाहीये. Because instead of full light, you will be living in a marginal light. कारण मग संपूर्ण प्रकाशात जगायच्या ऐवजी अर्धवट प्रकाशात तू जगणार आहेस. God wants you to live in full light, देवाची इच्छा आहे तू पूर्ण प्रकाशात जग. not evening light. संध्याकाळच्या प्रकाशात नको जगूस, की जिथे त्या दिवे लागायची वेळ होते ना, त्या प्रकाशात जगू नको. You have to have full light. पूर्ण प्रकाशात जग. That doesn't mean I'm saying he should be perfect. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला असं म्हणतोय की अगदी परफेक्ट आणि परिपूर्ण मुलं मुली शोधा, ती Or काही she मिळणार नाही. should be perfect. ती किंवा तो परिपूर्णच पाहिजे असे शोधा, कारण तसे मिळणारच नाही. Nobody is perfect. परिपूर्ण कोणीच नाही. Only my Jesus is perfect. फक्त माझे येशू परिपूर्ण आहेत. But somewhere there should be the beginning on the right track. बस मग कुठेतरी योग्य रुळावर गाडी पाहिजे. Say, Huh? if you, that you are the train you are sitting in, it should take you to the right place. बस, आणि ज्या गाडीत तुम्ही बसताय त्या गाडीनं तुम्हाला योग्य जागी म्हणजे स्वर्गात नेलं पाहिजे. Isn't it? हा. You want to go to Mumbai, you are sitting in a train which is leading to Chennai. What is the use? मुंबईला जायचं आणि तुम्ही चेन्नईच्या गाडीत बसला तर कसं होईल? Hoping that it will take you to Mumbai, your hope will not take you. आशा ठेवून की मला ही गाडी मुंबईला नेणार. आशा मुंबईला No, नेणार the नाही. track will take you. गाडीचा रूळ मुंबईला नेतो, आशा नाही. You have to see that you are in the right track. तर योग्य रुळावर राहा. Amen. आमेन. And even a lady will have confidence. आणि एखाद्या मुलीत पण विश्वास येईल ना. Any problem takes place, काही समस्या झाली she will talk to her husband. तर ती जाऊन आपल्या नवऱ्याशी बोलेल Please pray. की प्लीज प्रेयर कर ना. In my company, this problem has माझ्या risen. कंपनीत असं असं झालंय. Then the husband says, मग नवरा म्हणेल don't worry, नको काळजी घेऊ. tonight I will pray. आज रात्रीच प्रेयर Or कर. sit with me. नाही तर बस माझ्या Let us सोबत. make an agreement prayer. आपण दोघे एग्रीमेंट प्रेयर करू. Isn't it? है ना? आयुष्य सोपं होतं ना रे. Yes. आयुष्य अवघड कशाला करून घेत आहे? Because if he doesn't believe in God, कारण त्याने जर देवावर विश्वास ठेवला नाही and you have so much trouble in your company, आणि तुझ्या कंपनीत समजा त्रास व्हायला लागला आणि तुझा नवरा आहे अविश्वासू and then your face is long, आणि मग तुझा चेहरा पडला, and he says, what's wrong? मग तो येऊन विचारणार काय झालं. आता हिला यांना काय सांगायचं मग तू आता? म्हणणार ह्याला काय सांगायचं, ह्याला देव माहित नाही, ह्याला काय मी माझं कारण सांगू. How many are असं. understanding what I'm saying? आयुष्य सोपं करा बेटा, अवघड करू नका. As it is, life is so troublesome. एक तर आयुष्यात एवढे त्रास, त्यात हे भरीला कशाला. You cannot expect to see the hand of God on something you have not committed into God's hands. असं काहीतरी जे तुम्ही देवाच्या हातात दिलेलंच नाहीये, त्यात तुम्हाला देवाचा हात कसा दिसेल. Say, you cannot expect to, that God will be there somewhere in it. नाही नाही, कुठेतरी देव इथे असेलच. असा कसा असेल, त्या देवाशी गाडीवर संबंध नाही तुमचा. देवाला दुसरं काम नाही. Do you want happy marriage? आनंदी विवाह हवाय Or do you want just satisfactory momentarily? का बस सो थोडं काही क्षणांसाठी Or समाधान हवंय, satisfaction lifetime? का आयुष्यभराचं समाधान हवंय. Satisfaction lifetime. आयुष्यभराचं आपल्याला समाधान हवंय ना. Then look out for a believer. आयुष्यभराचं समाधान हवं असेल तर लग्न करताना बिलीवर मुलं मुली शोधा, ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे आणि जे दर रविवारी चर्चला जातात. Amen? आमेन. Just because somebody says I'm a believer, he's not a believer. कोणीतरी म्हटलं मी बिलीवर आहे म्हणून लगेच विश्वास ठेवायची गरज नाही, जरा तपासा. That's why that dating thing is important. म्हणून तो जो काळ असतो ना डेटिंगचा, तो महत्वाचा आहे. Because there you come to know who that person is. कारण डेटिंग करताना एकमेकांना भेटल्यावर कळतं की हा कोण, ही कोण. Some don't like that word dating, so use courtship. काहींना डेटिंग शब्द आवडत नाही, ठीक आहे कोर्टशिप म्हणूया. Where you are wanting to see that person so that you will at least decide whether you want to get married to जिथे that तुम्ही person. भेटताय एकमेकांना, भेटून मग ठरवणार आहात की लग्न करायचं की नाही, आपलं जमणार आहे की नाही. Courtship means कोर्टशिप म्हणजे you are thinking of marriage. लग्नाचा विचार सुरू आहे. Courtship doesn't mean he is the man for marriage. कोर्टशिप म्हणजे हाच माणूस माझ्यासाठी आहे लग्नाला असं नव्हे. विचार Are you आहे. getting me? विचार आहे म्हणून कोर्टशिप सुरू आहे. Courtship starts because you are thinking of marriage. कोर्टशिप का सुरू होते, कारण तुम्ही विवाहाचा विचार सुरू केलेला आहे म्हणून. If you are only thinking of friends, don't have a date. मित्रमैत्रिणी असाल तर डेटिंगला जायची काही गरज नाही. Only mature people who are ready, who are established in life, who have educated and now think of settling can have courtship. पण जी समंजस आहेत, शिक्षित आहेत आणि ज्यांनी आता खरोखर विचार केलेला आहे की लग्न करायचं आहे, तेच असं कोर्टशिप करू शकतात. Not anybody. असंच कोणी नाही.
You are in 9th standard and you are having courtship. नववीत असताना कोर्टशिप वगैरे होत नाही, डेटिंग How is it possible? कसं शक्य आहे? नववी पिंट्याला कळतंय का काही? हा? नववीतल्या पिंट्याला कळतं का रे बायको म्हणजे काय? What he knows? काय कळतंय त्याला? क्या करने जा रहा समझ रहा है? And then मग he's standing at her school gate and she's standing at his school gate. तो तिच्या शाळेपाशी उभा आहे, ही ह्याच्या शाळेपाशी उभी आहे. He is not studying, she is not studying. ह्याचा अभ्यासात लक्ष नाही, तिचा अभ्यासात लक्ष नाही. Finally dropouts. शेवटी नापास, आउट. आता ते म्हणतात कसं काय लग्न करायचं, मग? काय काम नाही, धंदा नाही. ते नव्हे, And sometimes कधी कधी having this kind of friendship अशी जी काही मैत्री होते ना, doesn't make sense. त्याला काय अर्थ नाही. Because tomorrow that girl will study and she will go abroad also. कारण ती उद्या मुलगी शिकेल, सवरेल, कुठे फॉरेनलाही जाईल. And you will say, अरे काय केलं मी? मग तू म्हणशील अरे बापरे, तो मुझे मालूम ही नहीं था ऐसा करेगी. तो हम Or पहले से that बोल boy says, I want to go abroad. मग तो मुलगा म्हणेल मला फॉरेनला जायचं आहे. Girl says, why are you going abroad? मग ती मुलगी म्हणेल अरे फॉरेनला No, का for further चालला? studies. नाही मी पुणे शिकायला फॉरेनला चाललो. Finished now. झालं म्हणजे. Or suddenly मग the boy comes and says, अचानक मुलगा आला आणि म्हणाला my parents are transferred from Pune to Delhi. माझ्या आई वडिलांची ट्रान्सफर झाली पुण्याहून दिल्लीला. Now this fellow will go to Delhi. म्हणजे हा आता दिल्लीला जाणार, कारण तो आई बापाच्या घरीच येतो, लहान आहे ना अजून. So the parents will be traveling all over and this fellow also will be traveling with his आता मम्मी parents. डॅडी जिथे जिथे जाणार तिथं हाही जाणार. And what this girl will do? मग ही मुलगी काय करणार? Go after him? त्याच्या मागे जाणार. मग त्याच्या आई तिचे Isn't आई it बाप. too early? मला काय म्हणायचंय, हे खूप जरा लवकर नाही झालं का? Now is the time. Devote yourself in education. आताची ही जी काही वेळ असते, हा जो काही समय असतो ना, हे जे वय असतं ते अभ्यासात घालवा ना. Complete your education. जरा शिक्षण पूर्ण कर, Complete your graduation. ग्रॅज्युएशन कर, Find out a good job. चांगली नोकरी धर, Become established. स्थिर स्थावर हो, You will get scores of पायावर उभा people राहा. ready to marry you. पार उभी राहा, लाईन लागेल लग्नासाठी. Yes. You don't have to run. They will run after you. धावायला नाही लागणार तुला, तुझ्या मागे येतील. आमेन. One girl told me, एक मुलगी मला म्हणाली, Pastor, we fight every day. पास्टर आम्ही रोज भांडतो, But all the years I stayed with my parents, पण सगळी वर्ष मी माझ्या आई वडिलांकडे राहिले, I hardly saw them fight. माझ्या आई वडिलांना मी कधी भांडताना पाहिलं I've नाही. never seen any form of quarrel. माझ्या आई वडिलांमध्ये मी भांडण कधी पाहिलं नाही पास्टर. But then why are we quarreling, आम्ही Pastor? भांडतो, सारखे भांडतो. Because I said your parents are full-blown believers. कारण मी म्हटलं तुझे आई वडील संपूर्ण बिलीवर आहेत, Whereas your husband is half or I don't know, half in, half out. तुझा नवरा अर्धा इथे आणि अर्धा तिथे आहे. Say, they made the right decision concerning their marriage. तुझ्या आई वडिलांनी योग्य निर्णय घेतला लग्नाचा, ते पूर्ण बिलीवर होते. But you didn't make the right decision concerning your marriage. तू नीट निर्णय नाही घेतला लग्नाचा, कारण हे अर्धे अर्धे डेंजरस असतात. That's why they are enjoying you or मग not. आई वडील मजेत आहेत, तू नाही. Yes. असं होतं. And what painful thing it is if parents are enjoying their marriage and children are fighting in their मग marriage. वेदना होतात ना, की आई वडिलांची किती म्हणजे मजा चालली, लग्नामध्ये व्यवस्थित सगळं आई वडिलांचं चाललंय आणि मुलांचं धड जमत नाहीये. Isn't it painful? मग वाईट वाटतं, वेदना होतात. Sometimes कधी कधी our believers are, I don't know what word should I use. Should I use stupid? you are our father, you have right. Daddy has all right, correct? I'm speaking on behalf of you, bet aside me later. In the mall, I met one lady एका मॉल मध्ये मी एका स्त्रीला, मुलीला भेटलो. and she cried. रडली रडली, Pastor, पास्टर my husband is not taking care of me. माझा नवरा मला सांभाळत नाही. I said, he's an unbeliever. म्हटलं अनबिलीवर आहे? No, he's a believer. नाही, बिलीवर आहे. I said, which church? कुठलं चर्च? Our church. आपलं देव. I didn't know बाबा. where to look. मला कळलं नाही कुठे बघावं, कारण ती म्हटली आपल्याच चर्चला येतो. म्हटलं आपल्या But we don't know how many times he comes. But पण माहित नाही किती you वेळ know आलाय. how पण it is. कसं आहे आता People तुम्हाला fill माहिती the membership and never seen हो or ना. seen. लोक काय म्हणजे मेंबरशिप भरून टाकतात They're never seen. आणि परत काही दिसत नाही. Only hatching, matching and dispatching. बस फक्त लग्न लावायची, करायची, पोरं हे आणि मग शेवटी मयत तेवढ्यालाच येतात. 3 time येतात. 3 वेळेला येतात. For hatching? लग्न लावायचंय, No. Hatching means bacha. मुलं For मुलं व्हायची. dedication. मुलं, समर्पण, Matching, marriage. लग्न Dispatching, funeral. आणि मयत. So I said, okay, तर मी म्हटलं ठीक आहे, I'll pray. मी प्रेयर करीन. Next time I met, again she came crying. परत पुढच्या वेळेला मला मॉलमध्ये ती भेटली, परत माझ्याकडे रडत आली. Pastor, please pray.
पास्टर प्रार्थना करा. I said, what happened now? म्हटलं काय झालं आता? No, he had already been married and I am the second wife now. नाही, त्याचं ऑलरेडी एक लग्न झालं होतं, मी झालं. दुसरी बायको आहे त्याची. Please pray. And I said, what should I pray now? म्हटलं आता काय प्रेयर करू, म्हणजे हा मामला तो फुल बिगडा हुआ मागलाय. And I said, you have children? म्हटलं मुलं बाळ आहेत? Yes. हा आहे. I said, finish then. झालं म्हटलं, स्टोरी एंड्स. Okay, I said, I'll pray now. What should I say? मी म्हणालो ठीक आहे, मी प्रेयर करतो. आता अजून काय म्हणणार ना मी. After some time, again she met me. काही वेळाने परत मॉलमध्ये मला भेटली. Again crying परत loudly. रडली. What happened? काय झालं? He got married to another woman also. now. अजून एकीशी म्हणे त्यांनी लग्न केलं. मी म्हटलं तुझा तो बाबा ठीक आहे ना? व्हॉट्स रॉंग विथ हिम? कम ऑन. Again I met her. परत भेटली. She said, म्हणाली he is married to another girl now. अजून एका मुलीशी लग्न केलं. 4 चार marriage. चार लग्न I झाली. don't know which law allowed him. कुठल्या कायद्याने, विच लॉ अलाउज लाईक दिस, कुठल्या कायद्याने केली माहित नाही. I'm not calling him a fool. मी त्याला मूर्ख नाही म्हणत. I call all these ladies fool. या मुली सगळ्या मूर्ख आहेत. तो नाही मूर्ख. He is या wise, मुली तो हुशार आहे. worldly wise. जगिक रीतीनं हा हुशार आहे. All these girls are fools. या मुली सगळ्या मूर्ख आहेत. And she told me, मग मला म्हणाली there is another person now in his life. आता म्हणे त्याच्या जीवनात अजून कोणीतरी आहे. He's not married, लग्न नाही झालेलं, but she's roaming with him. पण त्याच्याबरोबर फिरतीये. I mean, these girls don't know. मुलींना His कळत life? नाही. मुलींना कळत नाही का? They don't ask. मुली विचारत नाहीत का? What they talk. काय बोलतात मग भेटल्यावर? Sun, moon and stars. बस. अरे भेटल्यावर काय बोलता? आपल्याला एक अंदाज येतो ना, एखाद्याला भेटल्यानंतर नाडी कळते की. And which parent will like it? आणि कुठल्या आई वडिलांना हे असं आवडणार आहे? It's nothing for you, but it is a heartbreaking thought for a parent. तुम्हाला कदाचित काही वाटणार नाही, पण आई बाप तिळतिळ मरतात ना रे. That's why you need to find out. म्हणून शोधून काढा पहिलं. Just because his name is Abraham and the lady's name is Sarah doesn't mean they are. हो या नाव फक्त अब्राम आणि सारा आहे म्हणून चांगलेच असं नाही, काही काही जयश्री चांगले असतात. जय श्री. यू नो द मीनिंग ऑफ श्री? आई एम जस्ट जोकिंग. नाम See- पे मत जाना बेटा, नाम में क्या रखा है. You cannot enjoy married life unless you do what your successful parents have done. तुझ्या यशस्वी आई बापांनी जे केलेलं आहे ते जोवर तू करत नाही तोवर लग्नाचा विचार करू नको. They have been an example for you. समजा तुझे आई वडील तुझ्या समोर एक चांगलं उदाहरण आहे, Imitate them. त्यांचं अनुकरण कर की त्यांनी If काय you केलं. want that kind of joy, त्या पद्धतीचा आनंद जर तुला हवा असेल, imitate them. त्यांचं अनुकरण कर. Imitate them. त्यांचं अनुकरण कर. They made the right decision. त्यांनी बरोबर निर्णय घेतला, They are enjoying life. मजा करतात. You make the right decision. तू योग्य निर्णय घे, You will also enjoy your married life. तुला पण तुझ्या विवाहात आनंद घेता येईल. She said, ती म्हणाली, Pastor, पास्टर not that they never fight, असं काही नाही की ते कधी भांडत नाहीत, but पण after fight, भांडल्यावर I see them both go into the bedroom. दोघं परत बेडरूम मध्ये जातात. And after some time, they come out laughing. काही वेळाने हसत बाहेर येतात. आई वडिलांचं सांगत होती ती मुलगी मला. What does it show? म्हणजे काय? How strongly grounded they are in the word of God. देवाच्या शब्दात ते किती मुळावलेले आहेत की एकमेकांना माफी मागून सगळा हिशोब क्लिअर करून बाहेर येत असतील. Yes. What else it would be? आणि काय असणार आहे की They बाहेर didn't want the girl to come in their room when they are sorting out their problems. त्यांची समस्या ते सोडवत असताना त्यांची इच्छा नाही की आपल्या मुलीनं आतमध्ये खोलीत यावं. So what kind of marriage do you program in your heart? तर तुझ्या हृदयात कुठल्या पद्धतीच्या लग्नाचा कार्यक्रम तू योजलायस? Say, because a marriage is a long term. कारण विवाह लांबचा पल्ला आहे, म्हणजे ते टिकलं पाहिजे. It's not celebrity marriage. ते काय सेलिब्रिटी लग्न करतात तसलं आपलं लग्न नाहीये, 4 दिवसाचं आणि 8 दिवसाचं. They get married to this one, the next day, the next one, then the next one, and the next one, त्यांची तर कमालच असते. आज काय तर उद्या काय आणि परवा काय. and then they separate. मग वेगळे होतात आणि There, वेगळे there is a झाल्यानंतर- marriage of separation also. आणि वेगळे होण्याचंही लग्न करतात. And then मग they meet one another. एकमेकांना भेटतात. Oh, this is my ex-wife, एक्स वाईफ, and this is my new wife.
न्यू वाईफ. This is my ex-husband. This is my new husband. Yes. काही अर्थ नाही याला. I mean, what kind of marriage काय that आहे? is? हे काय चाललंय? ह्याला काय लग्न म्हणतात? You cannot even trust. विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही आपण. The closest friend should be your spouse. सगळ्यात जवळचा मित्र तुझा नवरा आणि सगळ्यात जवळची मैत्रीण बायको पाहिजे. Closest. एकदम जवळचे मित्र मैत्रीण नवरा बायको पाहिजेत. That's why before marriage, पण लग्नाआधी you may have many friends. तुमचे अनेक मित्र मैत्रिणी असतील, ठीक आहे. As a man, you may have even female friends. एक मुलगा म्हणून तुझ्या मुली सुद्धा मैत्रिणी असतील. You may have work relationship. आणि कामावर आता आपण जातो तर मुली असतात, मैत्री होते, Or friends, मित्र मैत्रिणी, male friends or female friends. मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मुलाला मैत्रिणी आहेत, मुलीला मित्र आहेत. After you set your focus to getting married, पण लग्न करायचा विचार आता डोक्यात घेतलाय ना, that should be cut off. ते हळूहळू कट. Say, before you may even bring them on the scooter, अगोदर कदाचित तुम्ही त्या मुलांना स्कूटरवर सुद्धा घेऊन फिरले असाल, सोडलं असेल come, I will leave you in the की मी church. तुला सोडतो चर्चला, चल Come, from here I will take you home. चल तुला घरी सोडतो. अगोदर केलं असेल. Once But- you are almost on the verge of getting engaged, आता समजा साखरपुड्यापर्यंत गोष्टी आलेल्या आहेत, you should not say, come, I will leave you to the church. तर आता No, त्या मैत्रिणींना चल तुला सोडतो, चल तुला आणतो, हे बंद करायला लागेल. you have to stop slowly. हळूहळू करी राव. Slowly that has to stop. हळूहळू ते बंद करायचं. Because your true friend has come. कारण तुझी In your खरी मैत्रीण, husband, in your wife is तुझ्या coming. नवऱ्यात, तुझ्या बायकोत, त्या मुलीत, त्या मुलात तुला तुझा खरा मित्र आणि खरी मैत्रीण आता सापडली आहे ना, मग बाकी कट. How many are understanding what I'm saying? कितींना कळतंय? Because the relationship changes पण now. नातं बदलतं ना, मग The relationship changes. नातं बदलतंय ना आता. Even for the man, even for the woman, मुलासाठी पण, मुलीसाठी पण, even for the lady. स्त्रियांसाठी पण. She may have many guy friends, she may have असतील. many girlfriends, त्या स्त्रीचे अनेक मित्र मैत्रिणी असतील. men folk, women folk. तेच मित्र आणि मैत्रिणी, पुरुष, स्त्रिया, मुलं, मुली. But once she is on the verge of getting पण a तिने जर life ठरवलंय partner, की आता मी लग्न करणार आहे, she has to slowly cut off that relationship and develop a new kind of तर relationship. हळूहळू तिला ते मित्रांचं नातं थोडस कट करून नवीन नातं विकसित करावं लागेल. With that same person, but a new kind of relationship. म्हणजे तेच सर्कल असू शकतं कदाचित, पण नवीन नातं. That now की आता I'm more with my would be. मी जास्त आता माझं ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याच्या बरोबर असते. I'm teaching you these things. या गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय. It will bless you in the future. आशीर्वाद मिळेल भवितव्यात. भांडणं कमी होतील. And you have to listen to your parents also on certain things that they share with you. आणि काही गोष्टी आई वडिलांनी सांगितल्या तर त्यांचं ऐकायचं. Don't say I'm more qualified than you. असं म्हणू नका आई वडिलांना कुचकटासारखं, डॅडी मम्मी मी तुमच्यापेक्षा जास्त शिकली आहे. You may be qualified. असेल, शिकलेले They have असतात. gone in the school of the Holy Spirit. आम्ही पवित्र आत्म्याच्या शाळेत शिकलोय. Yes. अनुभव तर आम्हाला जास्त आहेत का नाही? If you see your parents successfully living together, तुम्ही तर तुमच्या आई वडिलांना यशस्वी एकत्र राहताना पाहताय. be proud of your parents. अभिमान बाळगा आपल्या आई वडिलांचा. And when they say something, आणि जेव्हा आई वडील काही सांगतात, listen to them. ऐका. Yes, if they are separated, हा, ते जर वेगळे झाले असतील then you need to listen because Bible also says, तर मग तरी ऐकायचं. बायबल म्हणतं listen to what they say but don't do what they do. ते सांगतात ते ऐका, पण ते करतात ते करू नका. Because the parents definitely, even if their life is in a mess, they will always say good things. का आई वडिलांचं स्वतःचं दोघांचं जीवन जरी बरबादीत असलं तरी मुलांना ते चांगल्याच गोष्टी सांगतात. म्हणून ते सांगतात ते ऐका, पण त्यांनी जी बरबादी करून घेतली ती करू नका. They have seen the world more than you. त्यांनी तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय. Don't say, oh, because you don't like that person and I like that person and you are against that person. असं म्हणू नका, अरे तुला तो आवडत नाही, तुला ती आवडत नाही, तू त्याच्या विरुद्ध आहे, तू हिच्या विरुद्ध आहे. Some girls say, काही मुली असं म्हणतात, you are jealous तुला of काय, him. तू जळते त्याच्यावर. How can a mother तू be जळ. jealous? with आई a काय gossip? जळणार आहे कोणावर? आईला काय होणार आहे ते? Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Yes. हा, There are so many things to share. असं खूप गोष्टी आहेत बेटा शिकवायला, सांगायला. But I will share with you.
सांगेन हळूहळू. In many areas I'm going to share. खूप भाग सगळे मी बोलणार आहे. And that will make you strong. त्यातून तुम्ही खंबीर व्हाल, स्ट्रॉंग व्हाल. This is just one aspect I spoke हा to तर you. एक भाग घेऊन मी बोललो. And if you listen to it, ऐकलं जर तुम्ही पाळायला ऐकलं ना तर लाभ all आहे. of you children shall be blessed. तुम्ही सगळी मुलं आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. I will continue next time. पुढच्या वेळेला आपण आता सुरू ठेवूया. I'll just make a word of prayer. एक प्रार्थना Stand up, करतो. stand up. सगळ्यांनी Yes. उभे राहतात. Thank you, Lord Jesus. प्रेयर करतो. It's हालेलुया. very important that we pray. प्रार्थना करणं सगळ्यात महत्वाचं है ना. Always remember these things that I have shared. And many of you have written it down. या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या लक्षात ठेवा. अनेकांनी लिहून पण घेतलेल्या आहेत. We are going to speak on many areas. बऱ्याच भागांवर मी बोलणार आहे. होता In the होता coming days, I will share with you on many areas येत्या दिवसांमध्ये अनेक भागांवर मी बोलीन that you will know how to live. की तुम्हाला कळावं जगायचं कसं असतं. We can take the horse to the water, but we cannot force them to drink. घोड्याला पाण्याकडे आणायचं काम आमचं. पाणी घोड्यानी स्वतः प्यायचं. हम सब कुछ बोल के सिखा के जाएंगे, करना तुझे पडेगा. Because I know even now, a few of them will still fall in the pit. कारण मला माहितीये, आतापासूनच मला माहितीये एवढं ऐकून पण तुमच्यातले काही जण खड्ड्यात पडणार. You know why? का माहितीये? Because the first thing they do is give their heart. कारण पहिली गोष्ट मुलं मुली करतात, एकमेकांना हृदय देतात. Before even talking, बोलायच्या अगोदर हृदय पण देऊन टाकलं. before even knowing that person. त्या व्यक्तीला जाणण्या अगोदर हृदय दिलं. That's why म्हणून dating and marriage is not for boys and girls. डेटिंग लग्न हे मुला मुलींसाठी नाहीये. Dating and courting is for men and women. डेटिंग कोर्टशिप वयात आलेल्या मुला मुलींसाठी, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी आहे. Amen. ज्यांचं ते वय आता झालंय, That you are thinking on marriage. की आता लग्नाचं वय जे झालेलं आहे ना त्यांच्यासाठी आहे. We will talk about how many days you have to wait before you get हे married. पण मी बोलीन, सांगीन मी तुम्हाला लग्ना अगोदर किती दिवस हे सगळं करायचं. त्यालाही लिमिट How आहे. early you should think about dating. आणि किती कधी तुम्ही तो डेटिंगचा विचार करायचा. What should be your age that you should start thinking on marriage? कुठल्या वयात तुम्ही लग्नाचा विचार सुरू करायला हवा. What will happen if you start late? उशिरा तुम्ही विचार केले तर मग काय. What will happen if you start early? लवकरच विचार करायला लागला लग्नाचे तर मग काय. All that we will talk. हे सगळं बोलू आपण. Because some of the things your parents cannot share with you. कारण कसं आहे, घरामध्ये काही गोष्टी आई वडील नाही तुम्हाला सांगू शकणार. And you are such naughty people, you will not listen to आणि them. तुम्ही कमी नाही ना, खोड्या इतक्या काढता. गपचूप आई बापाचं ऐकणारी जाते का तुमची. But surely you will listen to me. पण माझं तर ऐकाल ना. माझं तुम्ही नक्की ऐकाल. Amen. है ना. And I will see that I put you on the right track. मी तर तुम्हाला योग्य रुळावर टाकून जाईन. I will see that you are all blessed. सगळे आशीर्वादित व्हाल ही That जबाबदारी you will all माझी. come up in life. सगळे आयुष्यात वर यावेत ही जबाबदारी माझी. Amen. आमेन. Shall we look to God मग प्रभूकडे बघूया का. and take a worship song? Come on. हालेलुया. आमेन. Lord, I give you my heart, I give you my soul. I live for you alone. Every breath that I take, every moment I'm awake. Lord, have your way in me. Lord, I give you my heart, I give you my soul. Thank you, Jesus. I live for you alone. Every breath that I take, Lord. every moment I'm awake. Lord, have your way in me. Yes, Lord, have your way in me. देवा तुला हवं त्या पद्धतीनं माझ्या जीवनात कर प्रभू. Have your way in me, Lord. तुझा मार्ग माझ्या जीवनामध्ये असू दे.
You work a miracle in my life. चमत्कार तू माझ्या जीवनात कर. I depend on you मी wholly. तुझ्यावर संपूर्ण अवलंबून आहे. These are your children. ही तुझी मुलं आहेत प्रभू. They are just blooming in आता life. कुठे उमलतात, नुकतं आयुष्य सुरू होत आहे. Let their first step be right. त्यांचं पहिलं पाऊल बरोबर असू दे. First step be right. पहिलं पाऊल त्यांचं बरोबर पडू दे. None of them should make a mistake. कुणाकडूनही चूक नको होऊ देऊ. Because this will be the costliest mistake they will कारण make. ही जर चूक त्यांच्याकडून झाली तर ती महाग असेल फार. You can fail in your exams and reappear. परीक्षेत नापासून तुम्ही परीक्षा परत देऊ शकता बेटा. But in this, पण आयुष्याच्या या खेळात if you fail, you are a failure. जर तू नापास झाला तर कायमचा नापास होशील. Only God's grace can rescue you. देवाची कृपाच मग आयुष्यात तुला वाचवू शकते. We will also talk about, can we remain single? आपण एकटे राहू शकतो का लग्न न करता, ब्रह्मचारी किंवा कुमारिका, त्याच्यावर सुद्धा आपण बोलू. Who can remain single? कोण एकटं राहू शकतं? Is it proper? Is it right? एकटं राहणं बरोबर आहे का? लग्न नाही केलं तर चालतं का? Father, देव बाप्पा, I thank you for all these lovely children. तुझे आभार मानतो या सुंदर प्रेमळ मुलांसाठी. Their parents, त्यांचे आई वडील they trust on us. आमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. And trusting us, they have sent their children to us. आणि आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मुलांना इथे पाठवलंय. This is a very big burden on my chest माझ्या now, छातीवर इतकं मोठं ओझं आहे ना देव बाप्पा. because कारण they believe त्यांनी विश्वास ठेवलाय that I will put some gospel sense in them. की मी काहीतरी शुभवर्तमानातली बुद्धी या मुलांच्या डोक्यात घालीन. Because they are all concerned about their children. कारण सगळ्या आई वडिलांना आपल्या मुला मुलींची काळजी आहे. Father, देव बाप्पा, this burden I hand it over to हे you. ओझं आज मी तुला देतो. I did my best. मी जमेल तेवढं चांगलं केलंय. I spoke to them your word. तुझा वचन मी त्यांना सांगितलंय. And now आता I'm praying for each one प्रार्थना of them. करतोय मी प्रत्येकासाठी. In the name of Jesus, येशूंच्या नावात. my dear Father, माझ्या प्रिय बापा, let not one of them एकालाही miss the path. मार्ग चुकू नको देऊ. Not one of them should miss the path. एकाचाही रस्ता चुकता कामा नये. मार्ग Everyone should walk the Bible path. प्रत्येक जण बायबलच्या मार्गात चालू In the दे. name of Jesus, येशूंच्या नावात. every evil सगळी वाईट शक्ती that will make them to deviate from this truth, जी या मुला मुलींना सत्यापासून भकवेल, I bind and break the मी power in the बांधतो name तुला of Jesus. सैताना, सोड त्यांची जीवन. Nobody should rob their destiny. कोणी त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा चोरता कामा नये. In the name of Jesus, येशूंच्या नावात. they are precious little children. ही मुलं मौल्यवान लहान मुलं आहेत. They have started right. सुरुवात त्यांची बरोबर झाली आहे. Let them complete right. अंतही बरोबर होऊ दे. Nobody should cheat them. कोणी त्यांना फसवता कामा नये. There are many deceivers gone out into the world. अनेक फसवेगिरी करणारे जगात आहेत. They should not deceive my precious children. कोणी माझ्या मौल्यवान मुलांना फसवू नये. Give them enough wisdom. त्यांना पुरेसं ज्ञान दे. Give them internal guidance. त्यांना आतून मार्गदर्शन कर. Who is right and who is कोण not. बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं. Let their lives be made, oh त्यांची God. जीवन घडव दे बाप्पा. Let their lives be like Joseph. त्यांची जीवन योसेफासारखी कर. Let their lives be like Ruth. त्यांची जीवन रूथ सारखी कर. Let their lives be like David. जीवन दाविदासारखी कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. They all flourished. सगळे ते भरभराटीला आले. These people also should flourish in the name of Jesus. तसे हे सगळे सुद्धा भरभराटीला आले पाहिजेत येशूंच्या नावात. Lord, our times are over. प्रभू, आमचा काळ संपला दे बाप्पा. We did everything आम्ही जे करायचं ते सगळं केलं. what you wanted. तुला जे हवं ते आम्ही सगळं केलं. आमचा काळ संपत चाललाय. You made us thriving. तू आम्हाला बनवलंस. You made us to thrive तू आम्हाला भरभराटीला आणलंस. because कारण we walked in your gospel truth. आम्ही तुझ्या शुभवर्तनाच्या सत्यात चाललो. And we are an example to all of them. आणि सगळ्यांसाठी आम्ही एक उदाहरण आहोत. Let them learn, Lord. त्यांना शिकू दे Let बाबा. them grow. त्यांना वाढू दे Let देवा. them be blessed. त्यांना आशीर्वाद Let दे. them complete their education. त्यांना शिक्षण पूर्ण करायला मदत कर. Those who have left their education halfway, let them complete it in ज्यांनी Jesus' अर्ध्या name. शिक्षण सोडलंय त्यांना ते पूर्ण करायला मदत कर येशूच्या नावात. And those who are working today, आणि आज जे कामाला लागले bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. धन्यवाद येशू. Father, दे बापा. the girls who are above
18 and 19, ज्या मुली 18-19च्या पुढे आहेत, it's the proper time आता योग्य वेळ आहे that somebody should be looking out for a life partner. की त्यांनी कुठेतरी जीवन साथीदार शोधायला हरकत नाही. And I know, Father, आणि मला माहित आहे, if they start early, लवकर सुरुवात केली, वेळेत सुरुवात केली, at the right time, तर बरोबर त्या वयामध्ये you'll give them a proper match. तू त्यांना योग्य साथीदार देणार. Let them not delay, उशीर करू देऊ नको त्यांना, because delay is dangerous. कारण उशीर धोकादायक असतो कधी कधी. Because then they will jump to any first person they meet. कारण मग उशीर झाल्यावर कुणावरही हात टाकतात आणि मग उडी मारतात आणि करून मोकळे होतात. We don't want it that way. आम्हाला तसंही नकोय. Let it be done according to your time. तुझ्या वेळेत सगळं घडू दे. Time for each one of them. प्रत्येकाची जी वेळ आहे, Each one of them should be established in life. प्रत्येक जण जीवनात स्थिर स्थावर होऊ दे. The need of the hour is that today most of the girls and ladies are working. काळाची गरज आज ही आहे की जास्तीत जास्त मुली आणि स्त्रिया आज नोकरी करतात. And they have to work काळाची गरज आहे, करावी लागते. दिवसच असे आहेत, because they can stand on their own feet. कारण स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहतात. I thank you आभार तुझे that all our girls, they are studying की आमच्या सगळ्या मुली शिकतायत, and they are very serious about their education. शिक्षण गंभीरपणे घेत आहेत. Bless them, Lord. त्यांनाही आशीर्वाद दे. Even in this area, याही भागात, marriage area, लग्नाच्या भागात, because that is where many stumble and many fall. कारण इथेच बऱ्याच जणांच्या चुका होतात, अडखळतात, पडतात, सगळे गोंधळच होतात. Most of the troubles we don't see when it is dealing with education, जास्तीत जास्त त्रास शिक्षणात होत नाही, but in this, पण लग्नाची वेळ आली ना, in the relationship, नातं बांधायची वेळ आली की सगळी गडबड होते. then all their education and success is gone down the मग सगळं शिक्षण, यश सगळं बाजूला राहतं. Lord, प्रभू, that's why establish my people. म्हणून या माझ्या मुलांना स्थिर स्थावर कर. Let their lives be made. घडव त्यांची At जीवन. the right time, right thing should happen. योग्य वेळेला योग्य गोष्ट त्यांच्या जीवनात And you घडव. lead them, Lord, तू into त्यांना it. चालव दे बापा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Come व्हा. on, say, Jesus, म्हणा, येशू, take over my life. माझ्या जीवनाचा ताबा घे. Take over my life. माझ्या जीवनाचा ताबा घे. बोला, I hand over my life into your माझं hands. जीवन मी तुझ्या हातात देत आहे म्हणा. You seal my future. तू माझ्या भविष्यावर शिक्का You मोर्तब seal कर. my तू destiny. माझ्या आयुष्याच्या दिशेला शिक्का मार. You bring shape to my life. माझ्या आयुष्याला तू आकार दे. Whatever plan you have for my life, जी काही योजना तुझी माझ्यासाठी आहे, let it be accomplished in my life. माझ्या जीवनात ती पूर्ण कर. I fall at your hands. तुझ्या हातात मी पडत आहे. Take control of my life. माझ्या जीवनाचा ताबा घे. Not my will, माझी इच्छा नाही, but let your will be done. तुझी इच्छा पूर्ण कर. रबा खराबा शंतरू मांडरा खरामा सिरबा संदूर. Bring a Boaz in my life. माझ्या जीवनात बवाज आण. If it is in your will. तुझ्या इच्छेत असेल तर माझ्या जीवनात बवाज आण. Bring a Ruth in my life. तुझ्या इच्छेत असेल तर माझ्या जीवनात रूथ आण. If it is in your will. तुझ्या इच्छेत असेल तर रबा खनामा संदो. But I want the right thing to happen in my life. पण मला योग्य गोष्टच माझ्या जीवनात घडलेली पाहिजे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागितली. Amen and आमेन. amen. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Today you all have handed over your life to Jesus. आज तुम्ही तुमचं जीवन येशूच्या हातात दिलंय. One last thing you do now. एक शेवटची गोष्ट आता करा. Close your eyes. डोळे बंद करा. Every one of you. सगळ्यांनी, एव्हरीबडी डोळे बंद करा. Right from the least to the highest. अगदी लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी डोळे बंद करा. And repeat this prayer after आणि me. माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Heavenly Father, स्वर्गीय बापा, I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Father, दे बापा, please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Wash me by your blood. तुझ्या रक्ताने मला धु. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I accept you, Jesus, मी तुला स्वीकारत आहे येशू. as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. I believe माझा विश्वास आहे that you died for me, तू माझ्यासाठी मरण पावलास. that you rose for me. तू माझ्यासाठी परत जिवंत झालास. You shall be my God. तूच माझा देव.
You shall be my Savior. तूच माझा तारणारा. I give myself completely to you. माझं जीवन मी तुला पुरेपूर देत आहे. Thank you, Father, धन्यवाद बापा, for hearing my prayer. माझी प्रार्थना ऐकलीस. In Jesus' name I येशूच्या pray. नावात मी मागितली. Praise God. आमेन. देवाला I'm so धन्यवाद. happy. मी खूप खुश आहे. All of you have become believers. तुम्ही सगळे बिलीवर आहात. I know most of you are, but we don't know in between there will be somebody who has not given their heart to ऑलरेडी Jesus. तुम्ही बिलीवर होताच, पण एखाद दुसरा असेल इथे कोणी जो नव्हता तो याद झाला. You know, I want to talk other areas also. मला बाकी पण इतर I भागांवर know खूप some of बोलायचं you आहे. are going through many hard times. मला माहिती बेटा तुमच्या वेदना इथं कळतात. मला In this तुमच्यातली काही area, मुलं मुली इतक्या अवघड प्रसंगात The जातात. friendship and heartbreaking. मैत्री आणि हृदय तुटणं काय काय. Sometimes कधी people कधी say लोक म्हणतात ना, it was better I didn't have any kind of relationship, काही नातच ठेवायला नको होतं मी. isn't it? कधी कधी Because the म्हणतात. heartbreaking is too bad. कारण हृदय तुटणं फार वाईट असतं बेटा. हार्ट ब्रेक इज हॉरिबल. And just imagine if a girl starts with all that kind of relationship at the age of 14. आणि कल्पना करा असली सगळी नाती एखाद्या मुलीनं 13-14 वर्षाची असताना जर सुरू केली, How many heartbreaking she'll be having? किती वेळेला हृदय तुटायचं. मग बाकी काय राहायचं. Because you get married at the age of 24. कारण लग्न तर 24-25 ला होतंय. From 14 till 24, how many heartbreaks? मग 14 ते 24 10 वर्षात किती वेळा हृदय तुटणार. Because the younger you are, the more faster the breakage. कारण जेवढे तुम्ही लहान तेवढी हृदय कोवळी, मग ती तुटतात पण लगेच. Go, I don't want to talk to you. मला नाही बोलायचं तुझ्याशी. Finished. झालं. बोला. Amen. आमेन. Because I've had youths coming to me for prayer. काय माझ्याकडे ना मुलं मुली प्रार्थना करून घ्यायला येतात. Many of them. येतात, खूप जण येतात. And the kind of stories they share, आणि ज्या सगळ्या स्टोऱ्या सांगतात ना, I can't even reveal it to you. मी तुम्हाला बोलू पण शकत नाही. So many heartbreaks. इतक्या वेळेला हृदय तुटतं त्यांचं. Some want to commit मग suicide. कोणाला असं वाटतं की आत्महत्या करावी. Some have cut their hands. कोणी हात कापून घेतं. Some have taken poison. कोणी विष पितं. Some could not complete their education. कोणाला शिक्षणच पूर्ण करता येत नाही. Some ran away from home. कोणी घर सोडून पळून जातं. So many. इतक्या heartbreaks. साऱ्या समस्या. So I want you to be away from this तर heartbreaks. माझी इच्छा आहे हृदय तुटणं जे आहे ना त्याच्यापासून लांब राहा. That's why the relationship should start when you are established. पण नाती तेव्हा सुरू करा जेव्हा पायावर उभे राहाल. Otherwise, नाहीतर have a common friendship with everyone. मित्र मैत्रिणी ठीक आहे. Have 100 friends. 100 मित्र मैत्रिणी असले तरी चालतंय. There is no heartbreaks then. त्यात काही हृदय तुटत But नाही. when you pick up one person पण एकाला उचललं त्यातून and that becomes your girlfriend or boyfriend, आणि ती अगदी जवळची झाली and then the problem starts. आणि मग हृदय तुटलं तर समस्या. How many are understanding? कळतंय. Thank you, Father. धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.